या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे साहेब यांचं आगमन झालेलं आहे। आपण सर्वांनी उभं राहून टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी साहेबांचं स्वागत करायचं आहे। अतिशय स्तुत्य असा उपक्रम मला मालेगावच्या सावित्रीच्या 1000 लेकींना या ठिकाणी आपण आज सर्वांनी टाळ्याच्या जोरात गजरात या ठिकाणी नामदार दादाजी भुसे साहेब आणि त्यांच्यासोबत असलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत करायचं आहे। मधल्या रो मध्ये कोणी कृपया थांबू नये। मेरी शाम हो कभी याद करे जो जमाना माटी पे मर मिट जाना जिक्र में शामिल मेरा नाम हो। आमच्या मालेगाव तालुक्याचे भाग्य विधाते महाराष्ट्र राज्याचे शालेय मंत्री नामदार दादाजी भुसे साहेब यांचं सर्वांनी टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी जोरात स्वागत करायचं आहे। आज माझ्या सावित्री आईच्या 1000 लेकींना उज्ज्वल भविष्यासाठी साहेबांच्या माध्यमातून त्याचप्रमाणे HDFC बँक, अनस्टॉपेबल फाउंडेशन, आय केअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी 1000 विद्यार्थिनींना आपण या ठिकाणी सायकलचं वाटप करत आहोत। त्यांच्या उज्ज्वल भविष्याची मुहूर्तमेढ करण्याचं पवित्र काम महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे साहेब यांच्या मार्गदर्शन आणि पुढाकाराने या ठिकाणी होत आहे। या ऐतिहासिक सोहळ्याचे आपण सर्वजण साक्षीदार असून आलेल्या मान्यवरांचे परत एकदा टाळ्या वाजवून माझ्या सर्व लेकींना विनंती आहे की टाळ्या वाजवून आपण एकदा जोरदार स्वागत करायचं आहे। भारत महाचव्हाण यांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे। आसमां से तेरा तिरंगा जीने की इजाजत दे दे या हुक्म शहादत दे दे मंजूर हमें जो भी तू चुने। छत्रपति शिवाजी महाराज की सिपाही वाला ओढ़ेंगे हम जो भी महात्मा ज्योतिबा फुले साहेबांचा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, शालेय शिक्षण मंत्री आदरणीय दादासाहेब, आलेले सर्व प्रमुख अतिथी सत्कार मूर्ती यांना विनंती करतो की छत्रपती शिवाजी महाराजाच्या प्रतिमेचं आपण पूजन करावं। सर्व मान्यवरांना विनंती आहे की या ठिकाणी आपण या ठिकाणी प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम पार करत आहोत। यानंतर राज्यगीताचा कार्यक्रम होईल। प्रतिमा पूजन झाल्यानंतर माझी बोवाडे भाऊंना विनंती की त्यांनी राज्यगीताची तयारी करून प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंताचं राजाधिराज जिजाऊ पुत्र श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। टू व्हील ऑफ होप या कार्यक्रमाअंतर्गत आज मालेगाव तालुक्यातील आपल्या सावित्री आईंच्या 1000 लेकींना या ठिकाणी HDFC बँक, युवा अनस्टॉपेबल फाउंडेशन आणि आय केअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण या ठिकाणी सायकल वाटप करणार आहोत। या ठिकाणी सन्माननीय नामदार दादाजी भुसे साहेब आणि त्यांच्यासोबत उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाचा सोहळा संपन्न होत आहे। यानंतर टू व्हील ऑफ होप या उपक्रमाअंतर्गत आज मालेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद असतील, खाजगी शिक्षण संस्था असतील, यामध्ये शिकणाऱ्या सर्व मान्यवरांनी कृपया राज्यगीतासाठी उभं राहायचं आहे। राज्यगीत सर्वांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यगीतासाठी आपण या ठिकाणी उभं राहायचं आहे। राज्यगीत चालू असताना कोणी आपली जागा सोडणार नाही। महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा। तुझी मुळी कडकडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा।
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी. ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला निघळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचे गीत रक्तदाबी महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. भारत माता की जय महाराष्ट्र. सर्वांनी कृपया स्थानापन्न व्हायचे. या ठिकाणी आपल्याला सर्वांना अभिमान वाटावा असं मालेगाव तालुक्यातील स्पर्धा परीक्षा म्हणजेच UPSC MPSC त्याचप्रमाणे पोलीस भरतीत ज्या आपल्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग असे यश मिळवले त्यांचं या ठिकाणी आपण सर्वात पहिले सत्कार करणार आहोत. सर्वप्रथम या ठिकाणी मी विनंती करतो प्रेरणाताई खवळे यांचे पालक कैलास भाऊ खवळे यांना काही शासकीय कामानिमित्त प्रेरणाताई खवळे यांचे या ठिकाणी उपस्थित नसल्यामुळे त्यांच्या पालकांनी हा पुरस्कार स्वीकारावा असं मी व्यासपीठातर्फे त्यांना विनंती करतो. UPSC सारख्या अतिशय काठिण्य असलेल्या परीक्षेत आपल्या मालेगावच्या कन्या प्रेरणाताई खवळे यांनी असे दैदिप्यमान यश मिळवले. आम्हा सर्वांना या यशाबद्दल आणि सन्माननीय नामदार दादाजी भुसे साहेब यांना या गोष्टीचा सदैव अभिमान आहे. भविष्यात ज्या विद्यार्थिनींना आम्ही सायकल देतोय त्या विद्यार्थिनी देखील एक चांगल्या अधिकारी व्हाव्या यासाठी ही आम्ही या ठिकाणी आज प्रयत्न करीत आहोत. यानंतर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत तालुका कृषी अधिकारी म्हणून ज्यांची यशस्वी निवड झाली असे यशदादा पवार यांचा देखील या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत. यशदादा पवार यांनी कृपया व्यासपीठासमोर यायचं आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग अंतर्गत 2025च्या टॅक्स असिस्टंट या पदावर ज्यांची नेमणूक झाली आहे या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी यशदादा पवार यांचा सत्कार महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे साहेब यांच्यामार्फत या ठिकाणी होत आहे. सर्वांनी एकदा टाळ्याच्या गजरात या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार व्हायचे आहे. यानंतर महाराष्ट्र राज्य लोकसेवा अंतर्गत 2025ला टॅक्स असिस्टंट म्हणून ज्यांची निवड झाली अशा रुचा राजाराम खैरनार यांचा देखील सत्कार महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांच्या हस्ते होत आहे. मी साहेबांना विनंती करतो रुचा राजाराम खैरनार टॅक्स असिस्टंट महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग अंतर्गत यांची निवड झाली आहे. या सर्व अधिकाऱ्यांची प्रेरणा समोर बसलेल्या माझ्या सावित्रीमाईंच्या लेकींना मिळो आणि भविष्यात आपला देखील या ठिकाणी हृदयपूर्वक सत्कार होईल यासाठी आपण कार्य करायचं आहे. रुचा राजाराम खैरनार महाराष्ट्र राज्य लोकसेवा अंतर्गत यांची टॅक्स असिस्टंट या पदावर निवड झाली. सर्वांनी एकदा टाळ्यांच्या गजरात या आपल्या सावित्री आईच्या लेकीचं या ठिकाणी गोड कौतुक करायचं आहे. महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे साहेब राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष किशोरभाऊ इंगळे यांच्यामार्फत रुचा दिदींचा या ठिकाणी सत्कार होत आहे. सन्माननीय सुरेश नाना निकम त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मालेगाव महानगरपालिकेचे नगरसेवक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उपसभापती आणि सर्व सन्माननीय सदस्यांच्या उपस्थितीत आज या ठिकाणी हा सोहळा पार पडत आहे. यानंतर दरेगाव या छोट्याशा गावातनं एका रिक्षावाल्याची मुलगी नव्हे तर त्यांचा मान आणि आमचा सर्वांचा स्वाभिमान सायली मोठा भाऊ पगारे यांची ठाणे ग्रामीण पोलीस या ठिकाणी निवड झाली आहे. सायली मोठा भाऊ पगारे यांचा देखील सत्कार सन्मान्य नामदार दादाजी भुसे साहेबांनी आणि सन्मान्य व्यासपीठाने करावं. सन्मान्य तालुका अध्यक्ष मनोहर बापू बच्छाव त्याचप्रमाणे धर्मा अण्णा भामरे याचप्रमाणे आमचे प्रमोद भाऊ पाटील सन्मान्य मधुकर माऊली त्याचप्रमाणे सुनील माऊली सर्व नगरसेवक यांच्या साक्षीने
या कर्तृत्वान आमच्या सावित्रीआईंच्या लेकींचा या ठिकाणी सन्मान होत आहे. परत एकदा टाळ्यांच्या गजरात मी आपल्याला विनंती करेल या आमच्या सावित्रीआईंच्या लेकींचं कोड कौतुक करायचं आहे. यानंतर मानसी, बघा या दोन्ही बहिणी आहेत सख्या, मानसी मोठा भाऊ पगारे दरेगाव यांची छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलीस दलात निवड झालेली आहे. त्यांचाही सत्कार सन्मान्य व्यासपीठ आणि सन्मान्य नामदार दादाजी भुसे साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी सन्मान्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे विनोद भाऊ चव्हाण टू व्हील ऑफ होप उपक्रम अंतर्गत आज आपण या ठिकाणी जे 1000 सायकलींचं वाटप करणार आहोत. या सायकलींच्या वाटपासाठी आम्हाला ज्यांचं मोलाचं सहकार्य मिळालं असं HDFC बँकेचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, त्याचप्रमाणे युवा अनस्टॉपेबल फाउंडेशन, आयकर फाउंडेशन यांचाही सन्मान्य नामदार दादाजी भुसे साहेब हे सत्कार करणार आहेत. मी सर्वप्रथम विनंती करतो भौमिक शहा साहेबांना की त्यांचा सत्कार सन्मान्य नामदार दादाजी भुसे साहेबांनी करायचा आहे. सिद्धांत आणि ओमकार यांचा देखील या ठिकाणी सत्कार होत आहे. सिद्धांत आणि ओमकार सन्मान्य भौमिक शहा साहेब हे साहेबांचा सत्कार करणार आहेत. त्यांची देखील या ठिकाणी श्री हेमंतजी चव्हाण साहेब यांचा देखील आम्ही या ठिकाणी सत्कार साहेबांच्या हस्ते करणार आहोत. झालं का? मोहनजी मुसळे, सागर भाऊ पगारे यांचा देखील सन्मान सन्मान्य आमदार दादाजी भुसे साहेब करतील. ज्यांच्या अनमोल सहकार्याने या ठिकाणी आज आपल्याला HDFC बँक, युवा अनस्टॉपेबल फाउंडेशन, आयकेअर फाउंडेशन यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी 1000 सायकल मिळालेल्या आहेत. त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी करत आहोत. यानंतर पोद्दार एज्युकेशन संस्थेचे जनरल मॅनेजर सन्मान्य समीर वागळे साहेब यांचा सत्कार देखील साहेबांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. सन्मान्य समीरजी वागळे साहेब, सन्मान्य समीरजी वागळे साहेब या ठिकाणी HDFCचे कर्तृत्वान सर्व अधिकाऱ्यांचा आम्ही या ठिकाणी खूप खूप आभारी आहोत. त्यांच्या अनमोल सहकार्याने आज या ठिकाणी आपण हा कार्यक्रम संपन्न करत आहे. सन्मान्य भूमिका यानंतर पोद्दार एज्युकेशन सोसायटीचे सन्मान्य समीर वागळे साहेब GM साहेब यांचा देखील सत्कार सन्मान्य नामदार दादाजी भुसे साहेब यांनी करावा असं मी त्यांनी विनंती करतो. यानंतर सौ अश्विनीताई बोकनळ यांचा देखील सत्कार सन्मान्य नामदार दादाजी भुसे साहेब हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सन्मान्य आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू 37 वेळा मेडल विजेत्या सर्वांनी टाळ्यांच्या गजरात या आपल्या सावित्रीताईच्या लेकीचं या ठिकाणी सन्मान करायचा आहे. यानंतर सन्मान्य डॉक्टर संजय कळमकर साहेब साहित्यक यांचा सत्कार सन्मान्य नामदार दादाजी भुसे साहेब हे करतील. डॉक्टर संजय कळमकर सर अतिशय साहित्यातील नामांकित अशी व्यक्ती, सदैव त्यांचं आम्हाला या ठिकाणी सहकार्य असतं. यानंतर मी यश पवार दादांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी व्यासपीठाकडे यायचं आहे. सर्व मान्यवरांना विनंती करतो की सत्कार सोहळा संपन्न झालेला असून आपण कृपया स्थानापन्न व्हायचं आहे. यानंतर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग अंतर्गत
निवड झालेले यशदादा पवार तालुका कृषी अधिकारी यांनी आपलं मनोगत या ठिकाणी अल्प शब्दात व्यक्त करायचं आहे. नमस्कार. व्यासपीठावरती उपस्थित राजकीय, सामाजिक तसेच शेती क्षेत्रातील व इतर सर्व क्षेत्रातील मान्यवर 2024च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून माझी तालुका कृषी अधिकारी या पदावरती निवड झाली. खरं म्हणजे ही माझी निवड नसून ही माझ्या तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याची निवड आहे असं मला वाटतं. कारण माझ्या जडणघडणीमागे या तालुक्याचा खूप मोठा हात आहे. एक छोटासा किस्सा मला या ठिकाणी सांगू इच्छितो की राज्यसेवेच्या परीक्षेच्या वेळेला इंटरव्ह्यूला साहेब ज्या वेळेला मी गेलो त्या इंटरव्ह्यूला मला ज्यावेळेस मी सांगितलं ओळख परिचय देताना की मी मालेगाव तालुक्याचा आहे, त्यावेळेला मला त्यांनी पहिला प्रश्न विचारला की तुमच्या तालुक्याची कृषी क्षेत्रामध्ये एक विशिष्ट ओळख आहे ती कुठली. हा प्रश्न आल्यानंतर माझ्या तोंडातून आपसूक नाव निघालं की आमच्या तालुक्याचे सन्माननीय दादासाहेब भुसे साहेब हे 2021-22 या तालुक्याचे या राज्याचे कृषी मंत्री होते. तर त्यांनी पुढचा प्रश्न मला असा विचारला साहेब की त्यांचं असं कार्य सांगा जे आजपर्यंत कृषी क्षेत्रामध्ये काहीतरी युनिक आहे. तर तुमच्या साहेब कार्याचा अभ्यास मला ह्या निमित्ताने करण्यात आला तर मी खरंच अचंबित झालो. कारण साहेबांचं कार्य कृषी क्षेत्रामध्ये इतकं उल्लेखनीय आहे की साहेबांनी विकेल ते पिकेल सारखं अभियान चालू केलं. त्यानंतर साहेबांच्या मार्फत शेतकऱ्याच्या बांधापासून तो माल डायरेक्ट गिरायकापर्यंत कसा पोहोचेल यासाठी साहेबांनी विशेष प्रयत्न केले. 80-110चा पॅटर्न असेल, पीक विम्याचा, असे अनेकशे कार्य, त्यानंतर नारपार नदीचा प्रकल्प असेल, असे 2-3 साहेब मी त्या ठिकाणी त्यांना उत्तरं दिले आणि त्यांनी मला सांगितलं आता तुम्ही जाऊ शकता. आणि मी अचंबित झालो की एवढ्या कमी वेळ माझा इंटरव्ह्यू झाला. पण ज्या दिवशी निकालामध्ये नाव आलं साहेब राज्यात तालुका कृषी अधिकारी या पदाचा मी प्रवर्गातून पहिला विद्यार्थी म्हणून निवडून आलो आणि रँक 1 माझा आला. त्यावेळेस खरा आनंद ह्या गोष्टीचा वाटला की मी अशा तालुक्याला बिलॉंग करतो की त्या तालुक्यातून सन्माननीय दादासाहेब भुसे साहेब सारखं आमचं नेतृत्व, हक्काचं नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये आहे. बोलण्यासारखं खूप आहे पण वेळेचं लिमिट असल्यामुळे मी इथं उपस्थित माझ्या सावित्र्यांच्या सर्व लेकींना एकच सांगतो की आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जे करावं लागेल ते करा. आणि मी माझ्या आईवडिलांचं, माझ्या प्रगतशील शेतकरी दाभाडीचे प्रकाश पुंडलिक आयरे माझे आजोबा यांचा सल्ला ऐकला. त्यांनी सांगितलं होतं की तू कृषी क्षेत्रात शिक्षण घे. आज त्यांचा सल्ला मला कामात आला. तुम्हीही तुमच्या आईवडिलांचं ऐका आणि खूप प्रगती करा एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर आपल्या सायकल लाभार्थी विद्यार्थिनी म्हणली आमची एक विद्यार्थिनी चंचल वासुदेव बोरसे कजवाड्याची ही आपलं मनोगत या ठिकाणी अल्प शब्दात व्यक्त करत आहे. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांना माझा सादर नमस्कार. महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री माननीय श्री दादाजी दगडू भुसे साहेब व माझे नाव चंचल वासुदेव बोरसे. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कजवाडे, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. सन्माननीय व्यासपीठ अध्यक्ष महोदय आणि येथे उपस्थित माझे लाडके विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजचा हा कार्यक्रम आपल्या सर्वांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. कारण CRS फंडाच्या माध्यमातून राबविण्यात आलेला हा उपक्रम खरोखरच विद्यार्थ्यांच्या भविष्यात नवी दिशा देणारा आहे. आपल्या ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना लांब अंतर, वाहतुकीची कमतरता आणि वेळेचा अपव्यय अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशा वेळी सायकल ही केवळ एक साधन नसून ती त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासातील एक मजबूत आधार आहे. या सायकलीमुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचेल, विद्यार्थी नियमित शाळेत येतील आणि विशेषतः मुलींसाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासामुळे त्यांच्यात आत्मविश्वास वाढेल आणि त्या अधिक सक्षम बनतील. CRS फंडाच्या माध्यमातून राबविण्यात आलेला हा उपक्रम खरोखरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा आहे. आपल्या शेवटी सायकल प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना माझा एक छोटासा संदेश राहील. या संधीचा योग्य उपयोग करा, मन लावून अभ्यास करा, शाळेत नियमित या आणि आपल्या आई वडिलांचे, शिक्षकाचे व
गुरु किल्ली खरी. प्रदूषण नाही खर्चही वाचतो, प्रदूषण नाही खर्चही वाचतो. विद्यार्थी यामुळे फिट राहतो, विद्यार्थी यामुळे फिट राहतो. पायंडल मारता वाढते शक्ती, पायंडल मारता वाढते शक्ती. निसर्गाशी जुळते आपली नाती, निसर्गाशी जुळते आपली नाती. वेळेवर पोहोचाल शाळेच्या दारी, वेळेवर पोहोचाल शाळेच्या दारी. सायकलची स्वारी सर्वात भारी, सायकलची स्वारी सर्वात भारी. याच अपेक्षेसह मी माझे मनोगत थांबवते. धन्यवाद. यानंतर हर्षाली अमृत भामरे पोहण्याचे विद्यार्थी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करते. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव हर्षाली अमृत भामरे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोहाणे. सन्माननीय व्यासपीठ अध्यक्ष महोदय व इथले सर्व पितृवर्य पालक यांना व मित्रमैत्रिणींनो, आज मला खूप आनंद होत आहे की मला शाळेत जायला सायकल मिळत आहे. सायकल मिळाल्या तसेच माझे घर 3 किलोमीटर दूर घर व शाळा 3 किलोमीटर दूर असून हे सर्व श्रेय आपल्या मालेगाव तालुक्याचे शिक्षण मंत्री माननीय दादाजी भुसे यांच्या मार्गदर्शनातून सर्व मुलींना सायकली वाटप होत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनातून आम्हाला नाशिक, मुंबई यासारख्या ठिकाणी अभ्यास दौरा करायला मिळाला. मी मालेगावच्या सर्व जिल्हा परिषद विद्यार्थ्यांकडून त्यांचे शतशः आभार मानते. आमचं हे कायम स्मरणात राहील की आमच्या वेळीच मालेगाव तालुक्याचेच शिक्षण मंत्री होते. धन्यवाद. धन्यवाद बेटा. यानंतर आमच्या राष्ट्रीय या ठिकाणी लक्ष्मी नंदकिशोर इंगळे हिने देखील आपलं अल्प शब्दातच मनोगत व्यक्त करायचं. व्यासपीठावर विराजमान सगळे मान्यवर, सगळ्यांना माझा नमस्कार. माझे नाव लक्ष्मी नंदकिशोर इंगळे BM पाटील विद्यालय असताना या शाळेत इयत्ता 8वी अ मध्ये शिक्षण घेत आहे. मला दररोज 5 किलोमीटर पायी शाळेत जावे लागत होते. आज मला CSR अंतर्गत आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय शालेय शिक्षण मंत्री आणि आपल्या मालेगाव तालुक्याचे भाग्यविधाते माननीय दादाजी भुसे साहेब यांच्या प्रयत्नाने आम्हा सगळ्या मुलींना सायकल शाळेत जाण्यासाठी सायकल उपलब्ध करून दिल्यामुळे माझे आणि आमचा दररोज वेळ वाचणार आहे. आम्हाला आता अभ्यासासाठी जास्त वेळ देता येईल आणि ज्या योग्य मला आणि माझ्या मैत्रिणींना आमचा उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करता येईल. भुसे साहेबांनी आम्हाला ज्या सायकली उपलब्ध करून दिल्या त्या आमच्या विद्यालयामार्फत मी त्यांना आभार व्यक्त करते. धन्यवाद. यानंतर आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सौ अश्विनीताई भोकनळ यांना मी विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शनपर आम्हाला सर्व सावित्रीआईंच्या लेकींना या ठिकाणी आपण मार्गदर्शन करावं. सौ भोकनळताईंचं आपण या ठिकाणी सर्वांनी एकदा टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी स्वागत करायचं आहे. सन्माननीय व्यासपीठ, वेळेचा सर्वांना बंधन आहे, त्यामुळे मी थोडक्यात माझं मनोगत व्यक्त करणार आहे. सर्वप्रथम मी माझी ओळख तुम्हाला सांगते की माझं सासर जे आहे ते साहेब नाशिक आणि माझं माहेर जे आहे ते पुण्याचं. म्हणजे मला नाशिकची सून होण्याचं जे भाग्य मिळालं आहे, अर्थात मी म्हणजे नेहमी स्वतःला एक नशीबवान समजते की मी नाशिकची सून आहे. मी लहानपणापासून जे स्वप्न पाहिलं होतं
की मी अतिशय ग्रामीण भागातून येते. आता साहेबांनी जो सायकलीचा जो उपक्रम राबवलेला आहे, मी आत्ता 5वीत होते. 5वीत असताना मला सायकल मंजूर झाली होती. एक स्कीम होती की जे शाळेपासून दूर अंतरावर असतील त्यांना शासनातर्फे सायकल वाटण्यात येत होती. आणि त्यात सिलेक्टेड मुली होत्या की ज्यांचं अंतर ते व्हेरीफाय करायचे पूर्ण आणि त्याच्यानंतर सायकल वाटायची. माझ्यासोबत ज्या बाकीच्या होत्या, काही काहींना मिळाल्या, काही काहींना नाही मिळाल्या. वयवर्ष म्हणजे 5वीतली मुलगी म्हटल्यावर विचार करा वयवर्ष किती असेल ते. त्यावेळेस माझे वडील पंढरपूरच्या वारीला गेले होते. आई घरात एकटी असल्यामुळे मला आईने काय सांगितलं, म्हणजे जे राजमाता जिजाऊ आपण म्हणतो ना की आईच्या हातात असतं की आपलं मुलगा कसा घडावा, मुलगी कशी घडावी. वडील जरी पालन पोषण करत असले, आर्थिक सहाय्य घरात करत असले, तरी सर्व काही आईच्या हातात, म्हणजे जिच्या हातात पाळण्याची दोरी ती जगात उद्धारी असं म्हणतात. तशा पद्धतीने आईने मला हातात 50 रुपये दिले. आई म्हटली तुझी सायकल मंजूर झाली तालुक्याच्या ठिकाणी, तिथं जाऊन तुला सायकल कशी. 5वीची लहान मुलगी. त्यावेळेस एखादी आई म्हटली असती माझी मुलगी लहान आहे खूप. त्यावेळेस मी विचारत ती सायकल मला झोप लागली नाही की मला सायकल मंजूर झाली या आनंदाने. आज यात मी या मुली ज्या बसल्यात ते मी बघतीये की ज्यावेळेस मला मंजूर झाली होती या मुली देखील कालची जी त्यांची रात्र असेल की उद्या आपल्याला सायकल भेटणार आहे. आणि याचं सर्व जे श्रेय आहे ते आपले मालेगाव तालुक्याचे म्हणा तथा पूर्ण महाराष्ट्राचे लाडके शिक्षण मंत्री दादाजी भुसे असतील. साहेब, तुमच्या प्रयत्नातून आज या मुलींना खरं स्वप्न पाहायला मिळत आहे. मी सांगते माझं कुस्तीत मी कशी वाटचाल झाली. वास्तविक पाहता तुम्हाला सर्वांना असं वाटत असेल की खूप असं सिव्हिल सर्व्हिसमध्ये म्हणा किंवा पोलीस भरतीमध्ये ज्याची उंची असते अशा मुलींना वाटत असतं की मी काहीतरी सरकारी नोकरीमध्ये जावं. पण मला लहानपणापासून वाटायचं की मी ग्रामीण भागातील मुलींसाठी काहीतरी करावं. मी ज्यावेळी कुस्तीत गेले त्यावेळेस कोणीच कुस्ती खेळत नव्हतं. म्हणजे खूप कमी मुली होत्या की ज्या कुस्ती मोजक्याच तालमी होत्या. मी आळंदीत तालमीत वाढलेली आहे. तालमीत माझं शिक्षण झालेलं आहे. त्याच्यानंतरनं मी कंटिन्यू नॅशनल खेळायची. नॅशनल खेळत असताना माझी निवड पटियाला पंजाब येथे पूर्ण भारत देशातून आम्ही फक्त 4 जणी होतो जो NIS डिप्लोमा करण्यासाठी होतो आणि तो मी NIS डिप्लोमा पटियाला पंजाब येथे केला. आणि त्याच ह्याचा फायदा मी आज नाशिकमधल्या ज्या मुली आहेत, ग्रामीण भागातल्या मुली आहेत, त्यांना आज आदिवासी डिपार्टमेंटमध्ये ॲज अ कुस्ती कोच म्हणून काम करत आहे. तर माझ्याकडे ज्या आदिवासी भागातली मुली आहेत किंवा ग्रामीण भागातल्या मुली आहेत त्या एकदम मोफत शिक्षण घेत आहे. तर मला सांगायचा उद्देश आहे की सायकलचा जो विषय घेतला तर मला लहानपणापासून माझा फिजिकल फिटनेस सायकलमुळे होता. तर आज या मुली ज्या आहेत त्यांचा फिजिकल फिटनेस जो सायकलमुळे होणार आहे तो यात कदाचित वेळ काढून आपल्याला सायकल चालवावी लागते. कळत न कळत हा त्यांचा फिटनेस जो होणार आहे त्यांना नोकरीत पण कामाला येणार आहे. आणि शारीरिक किती माणसाकडे पैसा जरी आला तरी माणूस म्हणतो आरोग्यापाशी माणूस थकून जातो. कितीतरी 1 तास माणसाला वेळ निघत नाही. परंतु या मुलींसाठी कळत न कळत हे त्यांच्या शारीरिक व्यायामाचं बौद्धिक विकासाचं हे सायकल हे काम करणार आहे. साहेब, खरंच मनापासून धन्यवाद की आज या मुलींना एवढं चांगलं प्लॅटफॉर्म तसेच एवढी चांगली संधी तुम्ही उपलब्ध करून दिली. त्याबद्दल संपूर्ण आयोजन केलेल्या टीमचं तसेच साहेबांचे मी मनापासून आभार मानते. तसेच मला इथे बोलवलं आणि मला आवर्जून एक किस्सा सांगायचा आहे की ह्यांनी सांगितलं की भोकनळताई मला रात्री माझे मिस्टर आहेत त्यांनी मला आवर्जून सांगितलं, म्हणे तुला माहिती आहे का. म्हटलं काय. म्हणे 2020 साली त्यांना जो अर्जुन पुरस्कार मिळाला त्या पुरस्कारामध्ये सगळ्यात मोठं श्रेय कोणाचं असेल ते दादासाहेब भुसे यांचं. कारण की उत्तरेकडील साहेबांना माहिती उत्तरेकडील आपल्या महाराष्ट्राला सहसा चांगले बघत नाही. राजकारणात म्हणा किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या लोकांची पाय खेचणारे लोक असतात. पण आज एवढा मोठा पुरस्कार एका खेळाडूचं स्वप्न असतं की मला अर्जुन पुरस्कार मिळावा. तर तो अर्जुन पुरस्कार माझे मिस्टर जे आहेत दत्तू भोकनळ यांना साहेबांच्या प्रयत्नातून म्हणा किंवा साहेबांच्या पाठपुराव्यामुळे त्यांना तो मिळाला. त्याबद्दल साहेब खरंच तुमचं मनापासून धन्यवाद. मला इथे बोलवलं त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करते. थँक्यू. हॅलो, धन्यवाद ताई. यानंतर आपण सर्व ज्यांच्या साहित्यिकाशी आपण ज्ञात आहोत असे सन्माननीय संजय करमकर सर, सारांश शून्य, झुंड, थिंब, एक स्वर्गस्थ देशाची गोष्ट अशा अनेक उच्चस्तरीय कादंबरी लिखाण केलं. अनेक पुरस्कारांच प्राप्त त्यांना या ठिकाणी झालेले आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपल्याला संबोधित करायचं आहे. सर्वांनी एकदा टाळ्यांच्या गजरात सन्मान्य डॉक्टर संजय कळकर सर यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. मला वाटतं एकदा टाळ्यांच्या गजरात सरांचं या ठिकाणी सर्वांनी स्वागत करायचं आहे.
ज्या ठिकाणी गरज आहे अशा ठिकाणी धावून जाणाऱ्या माणसाच्या मनामध्ये देव असतो. मला वाटतं आमच्या या छोट्याशा ताई की विविध कारणामुळे त्यांची शैक्षणिक प्रगती खुंटू नये म्हणून आज या राज्याचे आपले आवडते शिक्षण मंत्री सन्माननीय नामदार दादाजी भुसे साहेब यांनी इतर संस्थांच्या मदतीनं आमच्या या मुलींना एक हक्काचं सायकलीसारखं वाहन देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी ठरवलेला आहे. मला मुलींच्या चेहऱ्यावर दिसतंय की कधी एकदाचे हे भाषणं होत आहेत आणि आम्हाला सायकल मिळते, परंतु ती आपल्याला लवकरच मिळणार आहे. काल रात्रभर ती आपल्या स्वप्नात असेल. सायकली इतक्या सुंदर आहेत की आमच्या पालकांनाही वाटत असेल आम्हालाही एक मिळावी, आमचाही व्यायाम व्हावा. पण तुम्ही रात्री कुलूप लावून झोपत जा, कारण हे पहाटे तुमची सायकल घेऊन फिरायला जाण्याची दाट शक्यता आहे. ही तुमच्या प्रगतीसाठी आहे आणि या सायकलीच्या चाकाबरोबर तुमची गुणवत्ता वाढणार आहे. मला आठवतं माणसाला नेहमी दोन मनं असतात. एक मन बाहेरचा विचार करतं, एक मन आतला विचार करतं. जसं आता मुलींच्या आतलं मन विचार करते कधी एकदा हे संपतंय आणि आम्हाला सायकली मिळत आहेत. एस टीमध्ये एखादी आजीबाई उभी आहे, खड्डा आल्यानंतर ती कधी पडेल याचा भरोसा नाही. एस टीत बसलेल्या सर्वांना वाटतं हिला जागा दिली पाहिजे, आपलं आतलं मन सांगतं. पण बाहेरचं मन सांगतं दुसरा जागा देईल, तू बसून राहा, तुला काही गरज नाही आहे. आपण बसून राहतो, आपलं आतलं मन आपण बाहेरच काढत नाही. रस्त्यावर आपण अपघात पाहिला, या जखमींना आपण उचललं पाहिजे, याच्या घरचे निराधार होतील असं आतलं मन आपल्याला सांगतं. पण बाहेरचं स्वार्थी मन सांगतं ॲम्ब्युलन्स येईल त्याला घेऊन जाईल, तुला काय करायचं. आपण आतलं मन बाहेरच येऊ देत नाही. हॉटेलमध्ये आपण नाश्ता करतोय, समोर एखादं भिकाऱ्याचं पोर आलं भुकेला आहे, याला थोडासा आपल्यातला नाश्ता दिला पाहिजे असं आतलं मन सांगतं. बाहेरचं मन सांगतं प्रतिष्ठेला बाधा पोहोचेल, बसून राहा, हॉटेलवाला देईल, तुला काय करायचं आहे. बाहेरचं मन कायम आतल्या मनाला दाबत राहतं. पण ज्याचं अंतर्मन जागृत राहतं तो या माणसासाठी समाजासाठी काम करतो. मला वाटतं भुसे साहेबांचं अंतर्मन कायम जागृत आहे म्हणून आज ही मानवतावादी घटना इथं घडत आहे. रोज वृत्तपत्रामध्ये टी व्हीमध्ये अनेक वाद समोर येत असताना आपल्या खात्याचं निर्विवाद काम करणारे हे मंत्री महोदय, मला वाटतं हे सर्वांचे आवडते असणं हे साहजिक आहे. आज या ठिकाणी पालक आहेत, शिक्षक आहेत, विद्यार्थिनी आहेत. मला खूप आनंद वाटतो की आमच्या सगळ्या फुलासारख्या मुली आपण खूप जपल्या पाहिजे. आत्ता तर जपण्याची खूप गरज आहे. आमची एक मुलगी तिनं सायकलवर ती कविता म्हटली. जसा जसा अनुभव येईल हे सगळे आपली बुद्धिमत्ता फुलत जाते. मी मुलींसाठी सांगतो, मी शाळेत असताना आमच्या गुरुजींनी एकदा आम्हाला निबंध लिहायला सांगितलं. आमची सहल आणि आमची सहलच गेलेली नव्हती. पूर्वी सहली जायच्या नाही का, प्रत्येक वर्गात 5-5, 6-6 भावंडं असायचे. वडिलांनी किती जणांना पैसे द्यायचे. शेवटी एकानं उभं राहून विचारलं, गुरुजी आपली सहलच गेली नाही, काय लिहायचं. गुरुजी म्हटले असं आहे, सहल जावीच असं काही नाही, जरा कल्पना रंगवा. समजा आपण कोकणात गेलो, समुद्र पाहिला असं रंगवा. मग आम्ही सुरुवात केली कल्पनेनं. आम्ही कोकणात गेलो, समुद्र पाहिला. समुद्र मोठा असतो, विशाल असतो, प्रचंड असतो, महाप्रचंड असतो. एकानं लिहिलं समुद्रात पाणी असतं, कारण आता पाहिलंच नाही तर तो काय लिहिणार आहे. सगळ्यात शेवटी एका मुलानं वही दाखवली गुरुजींना. गुरुजींनी त्याला धपाटा टाकला. आता मुलींना माहीत असेल कुणाला मारल्यावर आपल्याला किती आनंद होतो. आपल्या मनातही राजकारण असतंच लहानपणापासून, नाही का. आणि सगळे मुलं मुली हसायला लागले. गुरुजी आम्हाला दाखवयानं काय लिहिलं. गुरुजींनी त्याची वही दाखवली. त्यानं असं लिहिलं होतं, वर निबंधाचं लाव आमची सहल आणि खाली एकच ओळ लिहिली होती, सहल निघाली आणि गाडी पंक्चर झाली. तो म्हटलं गुरुजी गाडी पुढं गेलीच नाही. गुरुजी म्हटले तुझ्या मार्काची गाडीसुद्धा पुढं जाणार नाही, पण याचा अर्थ तू मठ्ठा आहेस असं नाही. तुझ्या मनामध्ये, तुझ्या डोक्यामध्ये वेगळ्या प्रकारची प्रतिभा आहे. पुढं तो राजकारणात गेला. म्हणजे अशी माणसं खूप हुशार असतात, ते तिकडंच जातात. म्हणजे मी साहेबांना म्हणत नाही, पण एखाद्या गोष्टीवर कसा तोडगा काढायचा हे त्यांना चांगलं माहीत असतं. मुलींसाठी अजून एक गंमत मी सांगतो, तुम्हाला समजेल. आपल्या डोक्यामध्ये गणित चांगलं येत नसेल, तुमची इंग्रजी चांगली असेल, तुम्ही वर्गात नीट नसाल, तुम्ही ग्राउंडवर चांगलं खेळत असाल, निसर्गानं कुणालाही मोकळ्या डोक्यानं पाठवलेलं नाही. फक्त आपल्यात काय क्षमता आहे ही आपण ओळखली पाहिजे आणि ती क्षमता दाखवण्याचं काम आमचे शिक्षक करत असतात, आमचे पालक करत असतात.
आणि क्षमतेपेक्षा आयुष्यात जास्त काही करणं यामध्ये खूप काही मजा असते. ही सगळी मोठी माणसं शिकवत असतात. आम्हाला एक चित्रकलेचे सर होते आणि ते चित्रातल्यासारखेच होते असे कडक वगैरे. आणि ते आले की आम्हाला फार भीती वाटायची. आणि ते आले एकदा वर्गात आले आणि आपण माहीत आहे शिक्षक जर वर्गात आला आणि खूप संतापलेला असला की ओळखून घ्यायचं यांच्या घरात काहीतरी झालेलं आहे. कारण घरी तर राग काढता येत नाही, मग मुलांवर काढावा लागतो. मग आल्यावर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही गावाचं चित्र काढा. सकाळची वेळ झाली आहे, पारावर शेतकरी बसलेत, गुरंगुराखी घेऊन चाललाय वगैरे. आता तुम्हाला सांगतो आम्ही 5वी 6वीत आम्हाला हे अजिबात काही येत नव्हतं, पण आम्ही आपला प्रयत्न केला. आम्ही माणसाचे चित्र काढले, गाडग्यासारखे डोके केस वगैरे असे रोबोटसारखे माणसं वगैरे काढले आणि सरांना दाखवले. पारावर बसलेले शेतकरी दाखवले. तर सर म्हटले हे पारावर शेतकरी दाखवले पण हे बसलेले दिसतच नाही, शेतकरी जरा खाली घ्या. तर एक म्हटलं आम्ही पारच वर घेतो. तर ते म्हटले मग उडी मारून बसावं लागेल, शेतकरी खाली घ्या. गुरं वळणारा गुराखी दाखवला, कोण कुणाला वळते तेच समजत नव्हतं. अशा खूप गमतीशीर घटना आम्ही ते चित्रात केल्या. सगळ्यात शेवटी एका मुलानं वही दाखवली. सरांनी त्याचा कान पिळला. पुन्हा आम्हाला आनंद झाला. आम्ही म्हटलं सर आम्हाला दाखवा. सरांनी त्याचं ते चित्रकलेची वही आम्हाला दाखवली. त्या पानावर रंगपेटीमध्ये जेवढा हिरवा रंग होता तो सगळा चोपडून दिलेला होता. सगळं पान हिरवगार दिसत होतं. मग सरांनी त्याला विचारलं गाव कुठे आहे? तो म्हटला कसं आहे सर, या गावाभोवती दाट झाडी आहे आणि या झाडी मागे गाव आहे. सर म्हटले मग पान उलटून पाहू का, झाडी मागे गाव आहे का काय, ओळखायचं कसं? तर त्यानं सांगितलं सर या हिरव्या रंगावर मी काळ्या काळ्या रेषा दाखवलेल्या आहेत. याचा अर्थ सकाळची वेळ झाली, आयांनी चुली पेटवल्यात, झाडीतून धूर निघतोय, याचा अर्थ झाडी मागे गाव आहे. तुम्हाला सांगतो सरांनी त्या मुलाला पेकीची पैकी मार्क दिले. आम्ही म्हटलं हे सर काय माणूस नाही, शेतकरी नाही, कसे मार्क दिले? त्यांनी सांगितलं चित्रकला अशीच असते. आमच्या मुलामुलींच्या मनामध्ये ज्या काही कला आहेत, ज्या काही क्षमता आहेत, मला वाटतं त्या वर काढणं हे आमच्या पालकांचं आणि शिक्षकांचं काम आहे. आणि यासाठी 3 घटक फार महत्त्वाचे असतात. एक शाळा, दुसरं कुटुंब आणि तिसरा समाज. आज कुटुंबातली अवस्था पहा. मला तुम्ही खरं सांगा, आमचा मुलगा किंवा मुलगी शाळेतून आल्यानंतर किती पालक त्याला जवळ घेतात, त्याला विचारतात आज शाळेत काय झालं, गणिताचे सर काय म्हटले, तू चित्र काढलं का? अजिबात नाही. काही घरात तशी परिस्थिती असेल पण त्या मुलाला घरात आल्यासारखं सुद्धा वाटत नाही. आमचा दादा मोबाईल खेळतो, आमची ताई मोबाईल खेळते, आम्हाला आता मोबाईलशिवाय करमत नाही. कारण आमच्या आयुष्यात ते फार भयंकर सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. अहो पूर्वीच्या काळी तुम्हाला आठवत असेल, तुम्ही लहान असताना वडील जर घरी आले, मुलगा धावत जायचा, बाबा आले बाबा आले, बाबा त्याला पटकन उचलून घ्यायचे. दिवसभरचा विरह असायचा. बाप पटापट पोराचे मुके घ्यायचा. आई पाहायची किती बाप लेकाचं प्रेम आहे. आताही पप्पा येतात, मुलगा धावत जातो, पप्पा आले पप्पा आले, पप्पा त्याला उचलून घेतात, हा त्यांच्या खिशातला मोबाईल घेतो पळून जातो. मग पप्पाला समजतं आपल्यासाठी आलाच नव्हता. म्हणजे आता ज्या वडिलांच्या खिशात मोबाईल नाही त्याच्याकडे मुलं येतील की नाही याची सुद्धा सुतराम शक्यता राहिली नाही. म्हणून आम्ही कुटुंबात मुलांवर काय संस्कार करतो हे पाहणं फार गरजेचं आहे. तुम्ही मोबाईल खेळता खेळता मुलांना सांगू शकत नाही मुलांना तुम्ही मोबाईल खेळू नका, म्हणजे हे विसंगत दिसेल. म्हणजे दारात आलेल्या कुत्र्याला काठीनं मारायचं आणि मुलांना सांगायचं मुक्या प्राण्यावर दया करा. मुलांना वाटेल हे तर भलतंच आहे, वडील तर कुत्र्याला मारतायत मुक्या प्राण्याला, आपल्याला सांगतायत मुक्या प्राण्यावर दया करा. असं विसंगत जर आपलं वागणं असेल तर मुलांच्या मनावर त्याचा विपरीत परिणाम होतो. म्हणून कुटुंबामध्ये या मुलामुलींसमोर वागताना हे सगळे अनुकरणशील आहे. हे त्यांचं वय सगळं पाहण्याचं आहे. ते आपल्याकडं पाहून सगळं काही घेत आहेत, हे आपलं जगणं शोषतायत, याची काळजी आता पालकांनी घेतली पाहिजे. पण आमच्या ताई इथं आहेत, मी सगळ्याच ताईंना नावं ठेवत नाही, पण 7 वाजायच्या आत महाराष्ट्रभरात आमच्या सगळ्या आया आता स्वयंपाक करून बसतात. कारण 7ला सिरियल सुरू होणार असतात. 7 ते 9 प्रवचनाला बसल्यासारख्या टी व्ही समोर बसतात. आमची मुलं येतात शेजारी बसतात, मुली येतात शेजारी बसतात. बरं सिरियलमध्ये काय असतं? सगळे कटकारस्थानं असतात. 4-5 स्त्रिया एकत्र येतात, सुनेला छळतात. मग लहान मुलीला सुद्धा वाटतं आपणही मोठं झालं, सासू झाल्यावर असंच केलं पाहिजे वगैरे. ते नकळत संस्कार होतात. वडील येतात बसतात. आता पूर्वी वडील उशिरा जर घरी आले तर आई काय करायची? डोळे मोठे करायची. जेवढे डोळे मोठे जास्त तेवढा उशीर जास्त झाला असं समजायचं. कारण मुलांसमोर बोलायचं नाही अशी पद्धत होती. आता आया फाडकन बोलतात. का बोलतात? आपणच त्याला कारणीभूत आहोत. मग वडील येतात, सोफ्यावर बसतात, त्यांना चहाची गरज असते, त्यांच्याकडे कुणाचं लक्ष नसतं. सगळे सिरियल पाहत असतात. मुलगा पाहते, मुलगी पाहते, वडील बसतात. जेवायला सुद्धा आम्ही जेवताना सुद्धा सुसंवाद नाही, विसंवाद सुद्धा नाही, कुणी कुणाशी बोलतच नाही. टी व्हीतले पात्र बोलतात, कुटुंबातले माणसं जेवत राहतात, मुलगा मुलगी पाहत राहतात. पप्पा काय पाहतायत, मम्मी काय पाहते, आणि 8:15 नेमका ब्रेक होतो. सगळे जेवणात असतात आणि नेमका तो शाहरुख खान येतो. काय घेऊन येतो? ते हार्पिक घेऊन येतो. आणि मग तो प्रयोग सुरू होतो. ते भांड्यात कसं ओतायचं, भांडं खसखसा कसं धुवायचं. अहो माणसं जेवताना पाहतात.
नुसतं पाहत नाही, मम्मी पप्पांना सांगते त्यानं फार स्वच्छ निघतं, उद्या घेऊन या. हे मुलगा मुलगी ज्यावेळेस पाहतात त्यावेळेस त्यांना असं वाटतं जेवताना जर मम्मी पप्पा हे भांडं पाहत असतील तर आमच्या संवेदना गेल्या कुठं. या सगळ्या गोष्टी आम्ही जपल्या पाहिजे. म्हणून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पुण्यतिथी साजरी करतो, महात्मा फुले, जिजाऊ, सावित्रीबाई, कित्येक थोरांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करतो. लाखो रुपये आम्ही घालतो, पण तुम्ही विचार करा अशा थोरांचे 50 रुपयाची साधी पुस्तकंसुद्धा आमच्या घरात आहेत का याचा पालकांनी आता विचार केला पाहिजे. आणि ज्या घरात पुस्तकं नाहीत ते घर फक्त सुशिक्षित असू शकतं, सुसंस्कृत असू शकत नाही. तुम्ही घरात पुस्तकं ठेवा, काय अडचण आहे तुम्हाला. तुम्ही वाचू नका, मला माहीत आहे तुम्ही आता वाचणार नाही मोबाईलमुळं, पण या मुलांना तर वाचू द्या. मुलाला जर वाटलं खेळावं तर सोफ्यावर पप्पांचा मोबाईल आहे, बेडवर आईचा मोबाईल आहे, किचनमध्ये ताईचा मोबाईल आहे, ते मोबाईलच खेळणार ना, त्याला नावं काय ठेवतात. त्यापेक्षा गोष्टीचे पुस्तक असे पांगून ठेवा, त्याला वाटेल अरे हे पाहिलं पाहिजे, वाचलं पाहिजे, चित्र पाहिलं, वाचायला सुरुवात करील, त्यातून त्याच्यावर संस्कार होतील. म्हणून आता 60-70 हजाराचे मोबाईल घेण्यापेक्षा 10,000 रुपयाची लायब्ररी ही प्रत्येक घरामध्ये पाहिजे. आणि लायब्ररी असणं हे आपल्या सुसंस्कृतपणाचं लक्षण असेल. तुम्हाला काय अडचण आहे पुस्तक ठेवायला. वकिलाच्या चेंबरमध्ये किती पुस्तकं असतात, ते काय सगळे त्यांनी वाचलेले असतात का. पण ते आरोपीला काय वाटतं, माणूस हुशार आहे, आपल्याला जामीन मिळण्याची दाट शक्यता आहे, मिळतो की नाही पुढचा विषय आहे. पण निदान तुमचे पुस्तक पाहून बाहेरून आलेल्याला वाटेल माणूस सुसंस्कृत आहे, आपण कशा आहोत आपल्याला माहीत आहे. पण निदान हे मुलं वाचतील, आणि हे मुलं वाचण्यासाठी त्या गोष्टी केल्या पाहिजे. हे आमचे मुलं शाळेत जातात, या शाळेमध्ये आमच्या शिक्षकांचं नेहमी एक ओरड असते. आमच्या शिक्षणाधिकारी ताई सामलेटी ताई येत आहे की आम्हाला अशैक्षणिक कामं देऊ नका, आम्हाला निवडणुकीचे काम आहेत, जनगणनेचे काम आहेत, राष्ट्रीय काम आहेत. भुसे साहेबांच्या लक्षात ही गोष्ट ज्यावेळेस आली त्यावेळेस त्यांनी सांगितलं महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेनं काही तालुके निवडले, त्या शाळेनं तुमच्यावर कुठले नेमके अशैक्षणिक कामं लादले जातात, कुठल्या लिंक्स पाठवल्या जातात, कुठले अहवाल तुम्हाला भरून दिले जातात, आणि तुमचं अध्यापन बाजूला राहतं, अशी माहिती एकत्र करा. आणि ती माहिती एकत्र केल्यानंतर जूनपासून आपण या सगळ्या अशैक्षणिक कामाचा निपटारा करूया. आणि मला वाटतं प्रत्येक केंद्राला सुद्धा एक नवीन क्लार्क, एक माणूस देऊया, तो सगळे ऑनलाईन कामं करील आणि शिक्षकांना शिकवायला मोकळा वेळ देईल. मला वाटतं याच्यासारखी आनंदाची गोष्ट नाही. शिक्षक जेवढा विद्यार्थ्यांसमोर राहील तेवढा मुलगा शिकेल. पण साहेब खरोखर सध्या वाईट परिस्थिती आहे, तुम्ही आल्यापासून जरा पर्याय काढतायत. एक साहेब ज्यावेळेस वर्गात गेले त्यांनी गुरुजींना सांगितलं सगळ्यात हुशार मुलगा उभा करा, केला. मग साहेबांनी त्याला विचारलं 7 किती, तो म्हटला 35. मग साहेब म्हटले सगळ्यात हुशार, गुरुजी म्हटले हाच आहे. म्हणे कसं काय, म्हणे बाकी सारे 35च्या आतच म्हणतात, हा निदान 49पर्यंत आला आहे, आणि जसं तुम्ही आम्हाला शिकवायला वेळ द्याल आम्ही याला 49पर्यंत आणणार. मला वाटतं भुसे साहेब आपल्या या कारकिर्दीमध्ये सगळे मुलं 49पर्यंत येतील याची सगळ्या शिक्षकांना खात्री आहे, आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना खात्री आहे. म्हणून या मुलामुलींना जपलं पाहिजे. तिसरा घटक आहे समाज. समाजावर हे फार प्रदूषण आहे, आजूबाजूला सगळा विचित्रपणा आहे. यामध्ये आमचे मुलं मुली आम्ही जपणं या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी समाजानं सुद्धा जसं आज सायकलीसाठी अनेक संस्थांनी मदत केली, धार्मिक कार्यक्रम करा मोठमोठाले. देव हा देवळात असतो हेही मान्य आहे, पण देव हा शाळेतसुद्धा असतो. आमचे देवळं जर सोन्याचा कळस तिथं असेल तर आमच्या शाळा जर पत्र्याच्या असतील तर त्या गावाचं ते अपयश आहे असं मानणाऱ्यापैकी आम्ही सगळे आहोत. आमचे हे लहान देवसुद्धा यांनासुद्धा सावली पाहिजे, फॅन पाहिजे, का असू नये, त्यांना का आनंददायी शिक्षण देऊ नये. आणि आपण किती लबाडीनं वागणार. साहेब आमचा एक मित्र आहे जुना, सलग 8वी वेळ आहे तो पायी दिंडीला जातो, पायी पंढरपूरला 400 किलोमीटर, आणि बापाला सांभाळत नाही. यावेळेस आम्ही त्याला सांगितलं तू दिंडीला जाऊ नको, जर विठ्ठलाच्या लक्षात आलं तू बापाला सांभाळत नाही तर तो पायाखालची वीट काढून तुझ्या डोक्यात घालेल आणि तुला सांगेल की बाबा तुझा खरा विठ्ठल घरामध्ये आहे, इकडं कुठं बोंबलत निघाला. हे जे आम्ही ढोंगी वागतो ना, निदान या मुलांसमोर तरी आमचं ढोंग बंद केलं पाहिजे. आज समाज खूप मोठ्या प्रमाणामध्ये शाळांना मदत करत आहे, कारण भुसे साहेबांसारखे मानवतावादी दृष्टिकोन की जिथं गरज आहे आमच्या मुली शिकल्या पाहिजे, आमचे गरिबांचे मुलं शिकले पाहिजे, आमच्या कुस्तीपटू ताई जशा निर्माण झाल्या तशा या सगळ्या ताई निर्माण झाल्या पाहिजे. सावरपाडा एक्सप्रेससारखी जी आमची मुलगी आहे, जी नाशिक जिल्ह्यातलीच आहे, पाण्यासाठी वनवन भटकताना धावायला लागली आणि धावपटू झाली. अडचणीतून सुद्धा संधी शोधा, आणि जे माणसं सकारात्मक विचार करतात ते अडचणीतून संधी शोधतात,
आणि जे नकारात्मक विचार करतात त्यांना संधीत सुद्धा अडचणी दिसतात. मला वाटतं अडचणीतून संधी शोधली की आमच्या या मुलामुलींची प्रगती होईल. म्हणून पालकांना मी विनंती करतो, आमच्या मुलींना खूप जपा, त्यांचा स्वाध्याय घ्या, शिक्षकांशी सुसंवाद ठेवा. फक्त गुरुजी किती वाजता आले म्हणून घड्याळात पाहू नका. तुम्हाला घड्याळ पाहायचं सुद्धा गुरुजींनी शिकवलेलं आहे. ते करण्यापेक्षा गुरुजी तुम्ही कधी आला याला महत्त्व नाही, पण तुमच्या वर्गामधले मुलं इतके छान आहेत याचा आम्हाला आनंद आहे. म्हणून गुणवत्तेसाठी आमच्या शिक्षकांच्या बुद्धिमत्तेचा उपयोग गावानं समाजानं केला पाहिजे आणि आपण सर्वांनी या फुलाला जपलं पाहिजे. जसं माननीय नामदार भुसे साहेबांना आज वाटलं की या माझ्या मुली सायकलीशिवाय यांची प्रगती खुंटू नये, यांना सायकली द्याव्यात, त्यांची गुणवत्तासुद्धा या सायकलीच्या वेगासारखी वाढत राहावी. म्हणून त्यांच्या या मानवतावादी प्रकल्पाला आपणा सर्वांच्या वतीनं मी मनपूर्वक शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आज आपल्या मालेगाव तालुक्यातील 1000 विद्यार्थिनींना सायकल वाटपचा कार्यक्रम, त्यासोबतच जिल्हा परिषदच्या शाळांना विद्यार्थ्यांच्यासाठी ई साहित्याचं वाटप आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होतो आहे. या कार्यक्रमाला विशेष उपस्थित असलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू माननीय अश्विनीताई भोकाळजी, ज्यांनी आत्ताच आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलं, आपल्या जिल्हा परिषदचे शिक्षक माननीय संजयजी कळमकर सर, ज्यांनी CSR फंड्समधून आपल्याला या ठिकाणी सायकल आणि इतर साहित्य उपलब्ध करून दिलं, ते माननीय शहासाहेब, माननीय डावकरेजी, माननीय होरकाटेजी, माननीय चव्हाणजी, माननीय पुरकरजी, पोद्दार फाउंडेशनचे माननीय समीरजी वागळे, स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून ज्यांनी अथक कष्टपूर्वक परिश्रम घेतले, खूप अभ्यास केला, मेहनत केली आणि UPSC MPSC स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्या कुटुंबाचं, आपल्या तालुक्याचं, आपल्या महाराष्ट्राचं नाव मोठं केलं. ते सर्व यशस्वी विद्यार्थी विद्यार्थिनी, मंचावर उपस्थित सर्व सन्मान्य नेतेगण, पदाधिकारी, ज्या विद्यार्थिनींच्यासाठी आजचा हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने संपन्न होतो आहे, त्या सर्व विद्यार्थिनी भगिनी, शिक्षक बंधू भगिनी, विद्यार्थ्यांचे पालक, पत्रकार मित्र, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आपल्याला माहिती आहे काल 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले साहेबांची 199वी जयंती संपूर्ण देशात आणि जगाच्या पाठीवर अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरी झाली. महात्मा ज्योतिबा फुले साहेबांचा समाजाच्यासाठी, मानव जातीच्यासाठी
त्यांनी संपूर्ण आयुष्य खर्च करून जे योगदान दिलेलं आहे, मला वाटतं की तेवढंच किंबहुना त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले साहेबांचंही योगदान त्या ठिकाणी राहिलेलं आहे. आणि म्हणून या महान फुले दाम्पत्याला मी आपल्या सर्वांच्या वतीने विनम्रपणे अभिवादन करतो. दोनशेव्या जयंती वर्षाच्या निमित्ताने संपूर्ण वर्षभर आपल्या महाराष्ट्रामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन नियोजन माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपमुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर संपन्न होणार आहे. मला वाटतं की 2 दिवसांनीच भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांची जयंती संपूर्ण जगाच्या पाठीवर अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आपण साजरी करणार आहोत. मागच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी केली आणि जसं आता कळमकर सरांनी सांगितलं की अनेक या महान मानबिंदूंच्या जयंत्या पुण्यतिथ्या आपण त्या ठिकाणी साजऱ्या करीत असतो. जसं मी आता बोलत होतो, काल पुणे जिल्ह्याच्या महात्मा ज्योतिबा फुले साहेबांचा जिथे जन्म झाला त्या गावी जिल्हा परिषदच्या माध्यमातून एक भव्य दिव्य इमारत त्या ठिकाणी लोकार्पणचा कार्यक्रम संपन्न झाला. तत्कालीन उपमुख्यमंत्री महोदय माननीय अजितदादा पवार साहेबांच्या पुढाकाराने किमान 2000 विद्यार्थी त्या ठिकाणी अभ्यास करू शकतील एवढ्या क्षमतेची शाळेची इमारत महात्मा ज्योतिबा फुले साहेबांच्या गावी त्याचं लोकार्पण काल माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले साहेबांनी त्या प्रतिकूल काळामध्ये जर कदाचित मुलींना शिकवण्याच्यासाठी शाळा सुरू केली नसती तर कदाचित आज विद्यार्थिनींना इथे बसायला मिळालं नसतं, मंचावर महिलांना इथे बसायला मिळालं नसतं आणि शिक्षिका म्हणून आमच्या ज्या ताई आहेत त्यांना शिक्षिका म्हणून सुद्धा भूमिका पार पाडता आली नसती. अगदी एवढंच नाही तर गाव पातळीवरच्या साध्या ग्रामपंचायत सदस्याच्या पासून तर या भारताच्या राष्ट्रपती पदापर्यंत ज्या महिलांनी मार्गक्रमण केलेलं आहे त्याचं खऱ्या अर्थाने जर श्रेय द्यायचं असेल तर ते महान आपले मानबिंदू क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले साहेबांना आपल्याला द्यावं लागेल, हे मला अतिशय नम्रतेने या ठिकाणी सांगायचं आहे. भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आपल्याला मंत्र दिला, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. मला वाटतं की शिकून सवरून जर आपण पुढे गेलो नाही तर त्या कुटुंबाची, त्या गावाची, त्या राज्याची, त्या देशाची प्रगती होऊ शकत नाही. हे वारंवार अनेक उदाहरणांनी त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे. आणि म्हणून ज्या अथक कष्टातून या ठिकाणी आमच्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या मालेगावचं नाव मोठं केलं, मी आपल्या सर्वांना विनंती आवाहन करतो की टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन आपण या ठिकाणी करूया. आणि नुसतं टाळ्या वाजून अभिनंदन करून आपल्याला चालणार नाही. आज मुद्दामहून आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा सत्कार एवढ्यासाठी ठेवला आहे की त्यांनी जसा अभ्यास केला, त्यांनी जसे कष्ट घेतले त्या पद्धतीने आपणही जर प्रयत्न केले तर परमेश्वर सुद्धा आपल्याला आशीर्वाद त्या ठिकाणी देऊ शकतात. अशा प्रकारचं एक ज्वलंत उदाहरण आपल्या समोर या ठिकाणी आहेत. काही वेळेस आपण एका क्षणात बोलून मोकळं होतो,
नाही, शिक्षण हे पैशावाल्यांचंच काम आहे, स्पर्धा परीक्षा मोठ्या लोकांचंच काम आहे. आता इथे आपल्या डोळ्यासमोर जिवंत उदाहरण आहे की एका रिक्षा चालकाच्या कुटुंबातला सुद्धा मुलगा UPSCच्या परीक्षेमध्ये प्रावीण्य मिळवू शकतो. आणि म्हणून सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आव्हान असणार आहे, आपल्याला जर आपल्या आई वडिलांचं नाव मोठं करायचं असेल, आपल्या गावाचं नाव मोठं करायचं असेल, आपल्याला आपल्या जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाहीत. आणि म्हणून खूप आपण अभ्यास करावा अशी मी आपल्या सर्वांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती आवाहन करेन. विशेष आभार मी CSR फंड्समधून ज्या कंपन्यांनी या सेवाभावी पवित्र कार्याला या ठिकाणी साथ दिली, प्रत्यक्ष कृती केली, मी आपल्या सर्वांना विनंती करतो की या सर्व कंपन्यांच्यासाठी आपण एकदा टाळ्या वाजून त्यांचा आभार व्यक्त करू, त्यांचं अभिनंदन करू. म्हटलं सायकल तर फार मोठा विषय नाही, आणि म्हटलं तर त्याचं महत्त्व काय आहे. आमच्या एका लहान दिदीने, विद्यार्थिनीने कवितेच्या माध्यमातून त्याचं महत्त्व अधोरेखित त्या ठिकाणी केलेलं आहे. सर्व विद्यार्थिनींना मला विनंती करायची आहे की जसा आज तुम्हाला या सायकली उपलब्ध होणार आहेत, ही सायकल कदाचित तुमच्या जीवनाला एक चांगली दिशा देणारी छोटीशी घटना होणार आहे. ही तुमच्या वेळेमध्ये बचत करणार आहे. ही सायकल तुम्हाला तुमचं मानसिक स्वास्थ्य, तुमचं आरोग्याचं स्वास्थ्य चांगलं ठेवण्याच्यासाठी त्या ठिकाणी सहकार्य करणार आहे. आणि म्हणून ही सायकल आपल्या कुटुंबातली एक सदस्य आहे, या भावनेतून तिची तुम्ही काळजी घ्या. जेव्हा तुम्ही कदाचित एखादी शाळा 10वी पर्यंतची असेल, आज कदाचित 8वीच्या विद्यार्थिनीला ही सायकल दिली गेली असेल, तर 10वी पास झाल्याच्या नंतर ती सायकल त्या शाळेला परत केली जाणार आहे. आणि पुढच्या काळामध्ये ज्या विद्यार्थिनी त्या शाळेमध्ये ग्रामीण भागातल्या प्रवेश घेतील, ज्या विद्यार्थिनींचं घर त्या शाळेच्या पासून 2, 4, 5 किलोमीटरच्या पुढे अंतरावर आहे, अशा विद्यार्थिनींना ती सायकल त्या ठिकाणी उपलब्ध परत करून दिली जाणार आहे. आणि म्हणून या सायकलीची आपण एक कुटुंबातला सदस्य या पद्धतीची काळजी आपण घ्यावी, असं मी आपल्याला या ठिकाणी नम्र आवाहन करतो. मला वाटतं की इतरही डिजिटल साहित्य आज या ठिकाणी अनेक शाळांना, अनेक कंपन्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण द्यायला घेतो आहोत. त्या सर्व कंपन्यांचे मी आभार व्यक्त करतो. मला विश्वास आहे की आमचे सर्व शिक्षक बंधू भगिनी अतिशय चांगल्या पद्धतीने या साहित्याचा त्या ठिकाणी विनियोग करतील. या सायकलीच्या पासून, त्या साहित्याच्या पासून आपण अशा पद्धतीने त्याचा उपयोग पण करून घेऊ, अशा पद्धतीने त्याची जपवणूक पण आपण करू की पुढच्या काळामध्ये याच कंपन्यांनी परत बोललं पाहिजे की नाही, मालेगावला याचा चांगला विनियोग होतो, आम्हाला परत मदत या कंपन्यांच्या माध्यमातून मालेगावच्या विद्यार्थ्यांच्यासाठी करायची आहे. अशा पद्धतीची सांभाळूक आणि विनियोग, उपयोग आपण त्या ठिकाणी करावा, एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना या ठिकाणी करेल. मला वाटतं की HDFC आणि इतरही अनेक कंपन्या यांनी या ठिकाणी सहकार्य केलं आहे, त्याबद्दल त्या सर्व कंपन्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सर्वांना विनंती असणार आहे की हा एक स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर निश्चितपणे कष्टपूर्वक आपल्याला त्या ठिकाणी मार्गक्रमण निश्चितपणे करावं लागणार आहे. आणि म्हणून ज्या पद्धतीने स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेला आहे त्याच पद्धतीने आपण पुढे जावं अशी पण मी शुभेच्छा या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो.
मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर बसलेल्या सर्व पदाधिकारी आणि आपल्या सर्वांना पण विनंती आवाहन करायचं आहे की जसं आता कळमकर सरांनी सांगितलं, कदाचित एखादं विकासाचं काम, रस्ता असेल, गटार असेल, ते झालंच पाहिजे, कोणाचंही मनामध्ये दुमत असता कामा नये. परंतु ते काम एखादं 2 दिवस पुढे पाठीमागं झालं तरी हरकत नाही. परंतु विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी तात्काळ निर्णय करून जे जे काही करावं लागेल ते आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे करावं लागेल, ही पण मी विनंती या ठिकाणी नम्रतेने करू इच्छितो. यापूर्वीचा इतिहास जर आपण बघितला तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. मला वाटतं की हे वाक्य त्या ठिकाणी अधोरेखित होत असतं. कळमकर साहेबांनी अतिशय चांगल्या भाषेमध्ये आपल्याला ज्या पद्धतीने आपल्या गावातली मंदिरं महत्त्वाची आहेत, त्याच पद्धतीने आपल्या त्या गावातल्या शाळासुद्धा एक प्रकारचे ज्ञान मंदिर आहेत, ह्या भावना ज्या त्यांनी ठेवलेल्या आहेत. मला वाटतं की याचा सर्वांनी गंभीरपणे विचार करावा. आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की अनेक गावांमधनं पालक, ते गाव, त्या गावाचे ग्रामस्थ, त्या गावाच्या त्या शाळेचे माजी विद्यार्थी आता संघटितपणे, एकत्रितपणे पुढे येत आहेत आणि त्या शाळेच्या प्रती आमचं काहीतरी योगदान आम्हाला द्यायचं आहे, अशा पद्धतीच्या भावना त्या ठिकाणी व्यक्त करत आहेत. मला वाटतं की मागच्याच महिन्यामध्ये पुणे जिल्ह्याच्या गर्दरेवाडी या गावामध्ये 50 घरांचं एक पाडा वस्ती असलेलं गाव, साधारणपणे 200-300 लोकसंख्या, पटावर विद्यार्थ्यांची संख्या होती 18. ते गाव एकत्रित आलंय आणि फक्त 1 महिन्याच्या कालावधीमध्ये सर्व शिक्षा अभियानाच्या त्या षटकोनी शाळेंच्या इमारती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ती अशी छोटीशी शाळा, गाव एकत्रित आलं, त्या गावाने 10 लाख रुपये एकत्रितपणे गोळा केले. CSR फंड्सच्या माध्यमातून 15 लाख रुपये उभे राहिले. श्रमदान लोकांनी केलं, शासनाने काही खारीचा वाटा मदत दिली आणि फक्त 1 महिन्याच्या कालावधीमध्ये त्या गावाने त्या शाळेचं चित्र बदलून टाकलं. 18 पट संख्या असलेली ती शाळा मागच्याच महिन्यामध्ये 49च्या पुढे त्या शाळेचा पट गेला आणि मला आता अशी माहिती मिळते आहे की त्या शाळेचा पट 100च्या पुढे जातो आहे. याचा अर्थ असा आहे की त्या शाळेच्या शिक्षक बंधू भगिनींनी, त्या गावाने जर ठरवलं तर त्या शाळेचं चित्र बदलू शकतं. आणि म्हणून देणाऱ्यांचेही अनेक हात आहेत, त्या हातांच्यापर्यंत आपण पोचलो पाहिजे. त्यांना जर आपण आपली भूमिका चांगल्या पद्धतीने जर मांडली तर निश्चितपणे ज्ञानदानाच्यासाठी हजारोच्या लाखोच्या संख्येने देणारे हात आहेत. माझी तर आपल्याला विनंती असणार आहे, आता परवा एका गावामध्ये, मी गावाचं नाव मुद्दामून घेणार नाही, परंतु त्या गावामध्ये परंपरागत तमाशाचा कार्यक्रम संपन्न झाला आणि तमाशा झाला आणि त्या तमाशामध्ये काही 2 जण कार्यक्रम करून आलेले, भानगडी, मारामाऱ्या. मी त्या गावाला बोललो, अरे या तमाशाच्या पेक्षा त्या तमाशासाठी, त्या यात्रेच्यासाठी तुम्ही जे पैसे गोळा केले होते, ते पैसे जर या ज्ञान मंदिरावर जर तुम्ही खर्च केले असते तर पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला हेलपाटे मारण्याची गरज पडली नसते. मारामाऱ्या झाल्या, पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले, आता तिथे चक्रा मारत आहेत. आणि म्हणून गर्दरेवाडीच्या कार्यक्रमाला, लोकार्पणला जेव्हा आम्ही तिकडे गेलो, आमचे वारे गुरुजी त्यांच्या प्रयत्नातनं ती शाळा उभी राहिली. त्या शाळेचं लोकार्पण कार्यक्रमाला जेव्हा आम्ही गेलो तर त्या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये आजूबाजूच्या 150 गावांनी निर्धार केला की आम्हाला पण आमच्या गावाच्या शाळेचं चित्र बदलायचं आहे. आणि म्हणून खास करून मी
पदाधिकाऱ्यांना विनंती आवाहन करणार आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही चळवळ सुरू झालेली आहे. लोक चळवळ जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कोणताच कार्यक्रम यशस्वी होत नाही. आणि मग राज्यामध्ये जर अशी लोक चळवळ सुरू झालेली असेल आणि शिक्षण मंत्री तिथे फार मोठं भाषण करत असेल तर त्याच्या तालुक्यामध्ये काय परिस्थिती आहे, असं जर उद्या कोणी बोट ठेवला म्हणजे काही वाईट काम. आपल्या मालेगावच्या सर्व शिक्षक बंधू भगिनींचं पण टाळ्या वाजवून तुम्ही अभिनंदन करा. विद्यार्थिनींनी जोरात टाळ्या वाजवा. अतिशय चांगलं काम आपल्या मालेगाव तालुक्याच्या महाराष्ट्राच्या शिक्षक बंधू भगिनींच्या माध्यमातून संपन्न होताना तुम्हाला पाहायला मिळत आहे. मी आपल्याला अस्वस्थ करू इच्छितो, छोट्या छोट्या अनेक गोष्टी आपण करायला घेतलेल्या आहेत आणि सर्व गोष्टींचा सारांश तुम्हाला पुढच्या वर्षाला दिसेल. मराठी शाळांची पटसंख्या किमान 1.5 पटीने वाढलेली तुम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणे दिसून येणार आहे. एकीकडे काही वर्षांपासून आम्ही पाहतो आहोत की आपल्या मराठी शाळांची पटसंख्या कमी होते आहे, शाळा बंद पडतायत. आजचा हा सायकल वाटपचा जो कार्यक्रम संपन्न होतो आहे, मी उद्याच माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती आवाहन करेल, त्यांना नम्रतेने आजच्या कार्यक्रमाचं महत्त्व सांगेन. आणि मला विश्वास आहे माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय ज्यांच्या जिव्हाळ्याचा शिक्षण विषय आहे ते बिलकुल नाही म्हणणार नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या सर्व शासकीय शाळांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये किमान 8वीच्या विद्यार्थिनींना सायकल दिली गेली पाहिजे, या पद्धतीचा कार्यक्रम आपण येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे राबवू. मला वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, ज्यांचा शिक्षण हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे, माननीय उपमुख्यमंत्री महोदया सुनित्राताई पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली ते निश्चितपणे या सर्व कार्यक्रमांना मान्यता देतील आणि मोठ्या प्रमाणात आपण विद्यार्थिनींना सायकल त्या ठिकाणी निश्चितपणे उपलब्ध करून देऊ. आता विद्यार्थिनींना सायकल मिळाल्या आहेत. भिकन आबा मला बोलत होते, दादा भाऊ विद्यार्थिनींना सायकल दिली, विद्यार्थी नाराज होतील. मी बोललो आबासाहेब पुढच्या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांचा पण आपण विचार करू. परंतु आता या देशाचे आपल्या सर्वांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्याला शिकवण आहे, माय भगिनींचा सन्मान करा. महात्मा ज्योतिबा फुले साहेबांनी पण कृतीमधनं दाखवून दिलं की महिला भगिनींचा सन्मान करा. भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आणि अनेक महान नेत्यांनी दाखवून दिलं की महिला भगिनींचा सन्मान करा. आणि याच मार्गावर आपल्या भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी पण आत्तापर्यंत ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेमध्ये महिलांच्यासाठी जे आरक्षण होतं ते आरक्षण आता सुनील देवरे माऊली साहेब आता विधानसभेमध्ये पण आणि लोकसभेमध्ये पण लागू होणार आहे. महिलांसाठी जागा राखीव होणार आहेत. आणि म्हणून आबासाहेब आपण पहिल्या या भगिनींना त्या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये निश्चितपणे विद्यार्थ्यांना सुद्धा या सायकली आपण उपलब्ध करून देऊ. वेळेचं भान ठेवतो आणि सर्व विद्यार्थिनींना पण आपल्या गावी त्या ठिकाणी सुखरूपपणे आपले शिक्षक बंधू भगिनी त्यांचे पालक घरापर्यंत नेतील हा मी विश्वास व्यक्त करतो. मला वाटतं की शिक्षण विभागाच्या माध्यमातून लहान छोटे छोटे परंतु त्या शाळेच्या
जीवनामध्ये चांगले बदल आपण त्या ठिकाणी करायला घेतलेले आहेत. मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की प्राधान्यक्रम भौतिक सुविधांचा जो आपण ठरवलेला आहे त्याच्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये शुद्ध पिण्याचं पाणी मिळायला पाहिजे विद्यार्थ्यांच्यासाठी. स्वच्छतागृह त्या ठिकाणी असले पाहिजेत. शाळेच्या इमारती चांगल्या असल्या पाहिजेत. दुरुस्ती करायची गरज असेल तर दुरुस्ती करू, निर्लेखित करायच्या असतील तर निर्लेखित करणं, त्या नवीन इमारती बांधणं, क्रीडांगण असलं पाहिजे, वाचनालय असलं पाहिजे, लॅब असली पाहिजे, ई सुविधा असल्या पाहिजेत. आणि या सर्व पद्धतीने पुढं नेण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतो आहोत. विभागाचं स्लोगन आहे राष्ट्र प्रथम, आपला देश सर्वोच्च स्थानी. आणि देश जेव्हा आपण सर्वोच्च स्थानी बोलतो तर मला वाटतं की जातीपाती धर्माच्या पलीकडे जाऊन आम्ही सर्व भारतीय आहोत या भावनेतून या शिक्षण पद्धतीमध्ये बदल आपल्याला त्या ठिकाणी करायचे आहेत. शिक्षण गुणवत्तापूर्ण, शिक्षण आनंददायी, शिक्षण भाकरीचे, शिक्षण राष्ट्रीयत्वाचे हे ब्रीद घेऊन शिक्षण विभाग त्या ठिकाणी काम करतो आहे. शिक्षण गुणवत्तापूर्ण, शिक्षण आनंददायी याचा अर्थ एक क्वालिटी एज्युकेशन, त्यासोबतच आनंददायी हसत खेळत विद्यार्थ्यांना शिक्षण आपल्याला द्यायचं आहे. शिक्षण भाकरीचं याचा अर्थ असा आहे की तो विद्यार्थी त्याच्या पायावर उभा राहत असताना भविष्यामध्ये त्याच्या कुटुंबाचं उदरनिर्वाहाचं तो साधन निर्माण करू शकला पाहिजे. एकतर तो नोकरीला लागला पाहिजे, किंबहुना कुठंतरी एखादा उद्योजक झाला पाहिजे, छोटा मोठा रोजगार त्याला मिळायला पाहिजे, त्याच्या कुटुंबाची चूल पेटली पाहिजे. अशा पद्धतीचं शिक्षण त्या ठिकाणी आपला विभाग द्यायला घेतो आहे. 8वीच्या पुढच्या विद्यार्थ्यांना त्याला कशामध्ये आवड आहे त्या पद्धतीची शिक्षण सुविधा आपण त्या ठिकाणी करायला घेतो आहोत. आणि म्हणून मला वाटतं की मालेगावपुरतं जर बोलायचं झालं तर तहसील ऑफिसच्या बाजूलाच एक विद्यार्थ्यांच्यासाठी मागच्या 7-8 वर्षाच्या पासून अभ्यासिका आपण बांधलेली आहे. आणि शेकडोच्या संख्येने विद्यार्थी की ज्यांना घरी अभ्यासाची व्यवस्था नाही ते विद्यार्थी या ठिकाणी अभ्यास करतात. मोसम पुलावरची आपली जुन्या काळाची जी काही नगरपालिकेची शाळा होती त्या नगरपालिकेच्या शाळेचं रूपांतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले साहेबांच्या नावाने अभ्यासिकेमध्ये आपण रूपांतर केलेलं आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे 150-200च्या पुढे विद्यार्थिनी दररोज अभ्यासाच्यासाठी तिथे येतात. कॉम्प्युटरच्या पासून तर लायब्ररीच्या पासून सर्व सुविधा विद्यार्थिनींच्यासाठी आपण त्या ठिकाणी करून दिलेल्या आहेत. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण विद्यार्थ्यांच्यासाठी ज्या ज्या काही सुविधा कराव्या लागतील त्या निश्चितपणे आपण करूया. मला वाटतं की मागच्या 6 महिन्यापूर्वी माननीय केंद्रीय शिक्षण मंत्री आदरणीय धर्मेंद्र प्रधान साहेबांना आम्ही वेळ घेऊन भेटायला गेलो होतो. खरं म्हणजे आम्हाला वेळ दिला होता 20 मिनिटांच्यासाठी. जेव्हा आम्ही प्रधान साहेबांना भेटलो, महाराष्ट्राच्या वतीने काय कामं केली आहेत, काय आम्हाला केंद्र सरकारकडनं अपेक्षा आहे, तर त्या चर्चेमध्ये त्यांनी 1.5 तास आपल्या राज्याला दिला. आणि मला सांगायला आनंद होतो, माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानुसार आम्ही धर्मेंद्र प्रधान साहेबांकडे मागणी केली की आपलं सर्वांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे हा संपूर्ण देशभर शिकवला गेला पाहिजे. आत्ताच्या घडीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास CBSE पॅटर्नमध्ये फक्त 1.5 कॉलममध्ये शिकवला जात होता. मला वाटतं की त्या बैठकीमध्येच शिक्षण मंत्री महोदयांनी सचिवांना आदेश दिले की याची तात्काळ अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि बैठक झाल्याच्या नंतर अर्ध्या तासाच्या आत त्यांच्या स्वतःच्या ट्विटर हँडलवर त्यांनी या गोष्टीचा आनंद आणि अभिमान व्यक्त केला की छत्रपती शिवाजी महाराजांचा
या देशामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत आणि त्यांचा इतिहास संपूर्ण देश पातळीवर शिकवला जाईल. मला आपल्याला सगळ्यांना सांगायला आनंद होतो की येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये CBSE पॅटर्न म्हणजे देश पातळीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, आपल्या या महाराष्ट्राचा इतिहास 21 पानांमध्ये संपूर्ण देशामध्ये शिकवला जाणार आहे. ज्या पद्धतीने या कार्यक्रमाची सुरुवात गरजा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत गाऊन आपण केलेली आहे, समारोप आपण राष्ट्रगीताने करणार आहोत, जनगणमनाने. आणि म्हणून प्रत्येक शाळेमध्ये राष्ट्रगीताच्या नंतर त्याच सन्मानाने राज्यगीत पण गायलं गेलं पाहिजे. हे बंधनकारक संपूर्ण माध्यमांच्या शाळेमध्ये आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. मराठी भाषा शिकवणं सर्व इंग्रजी माध्यमाच्या असतील किंवा इतर सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये बंधनकारक हा जो काही कायदा नियम आहे, येणाऱ्या काळामध्ये त्याची प्रभावी अंमलबजावणी आपल्याला होताना त्या ठिकाणी निश्चितपणे दिसणार आहे. आणि म्हणून मी आपला जास्तीचा वेळ घेणार नाही, परंतु एक आपल्याला निश्चितपणे सांगू इच्छितो, येणाऱ्या वर्षभरामध्ये तुम्हाला शिक्षण क्षेत्रामध्ये छोटे छोटे परंतु अतिशय चांगले बदल, आणि आता येणाऱ्या काळामध्ये शिक्षक भरती पण जी होईल ना, ती अतिशय म्हणजे संस्थेमध्ये, शैक्षणिक संस्थांमध्ये अतिशय उच्च शिक्षित शिक्षक त्या ठिकाणी संपूर्ण राज्याला मिळणार आहेत. TET टेट पवित्र पोर्टलद्वारा त्या ठिकाणी शिक्षक भरती होईल. आपल्याला माहिती आहे अनेक गोरगरीब हुशार विद्यार्थी आहेत, त्यांच्याकडे चांगल्या पदव्या आहेत, परंतु सगळेच नाही बोलणार मी, पण काही संस्था चालक असे पण आहेत की त्यांना बाकीच्या गोष्टी केल्याशिवाय त्या उमेदवारांना नोकऱ्या देत नाहीत. आणि म्हणून यापूर्वीच्या काळामध्ये TET पवित्र पोर्टलद्वारा संस्थेला एका जागेच्या साठी 10 पर्याय दिले जायचे. मग शशी आहे का, त्या 10 शिक्षकांमधून कोणाला घ्यायचं हे ते संस्था चालक ठरवायचे. आता ते कसं ठरवायचे मला इथून बोलणं बरोबर नाही. आणि म्हणून आता माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानुसार त्या ठिकाणी बदल करण्यात आला. आता एका जागेच्या साठी फक्त 3 पर्याय मेरिट प्रमाणे त्या ठिकाणी उपलब्ध होतील. टाळ्या वाजवा, संस्था चालक टाळ्या नाही वाजवणार. आणि 3 पर्यायांमध्ये पण तोंडी मुलाखतीला यापूर्वी जे 30 गुण होते त्या ठिकाणी आता फक्त 10 गुण तोंडी मुलाखतीला त्या ठिकाणी देण्याचं प्रावधान त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. ते 10 गुण पण कोणत्या बिंदूंना द्यायचे याचंही निकष त्या ठिकाणी घालून देण्यात आलेला आहे. याचा अर्थ असा आहे की एक क्वालिटी शिक्षक त्या ठिकाणी उपलब्ध होईल. शासकीय शाळांमध्ये तर एकाच एक, आता जिल्हा परिषद जर असेल तर एका जागेसाठी एकच शिक्षक, म्हणजे त्याची थेट भरती होईल, त्याला कोणाला भेटण्याची पण आवश्यकता नाही. सरकारी शाळांमध्ये नियुक्ती करत असताना कोणालाच भेटण्याची आवश्यकता नाही. अशा प्रकारचं अतिशय पारदर्शक पद्धतीने, कारण आपण पाहतो अगदी अंगणवाडीचे ती ताई असेल, मदतनीस असेल, सेविका असेल, यांना जर आपण या मेरिटच्या पद्धतीने भरती करतो आणि मग या शिक्षक पदांच्यासाठी सुद्धा मला वाटतं की जे भाव लावले जायचे ते याच्या पुढे बिलकुल कोणाला करता येणार नाही.
आणि असं जर कोणी कृत्य केलं तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, हे सुद्धा प्रावधान त्या कायद्यामध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये एक क्वालिटी शिक्षक आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे उपलब्ध होतील. शिक्षकांचाही काही अडीअडचणी आहेत, काही प्रश्न पाठीमागच्या काळात आपण सोडवले. आपल्याला माहिती आहे की 14 समित्या होत्या. 14 समित्यांची माहिती दर महिन्याला, दर 3 महिन्याला द्यावी लागायची. आता 15 समित्यांचं रूपांतर फक्त 4 समित्यांमध्ये आपण केलेलं आहे, की जेणेकरून माहिती देण्यामध्ये जास्तीचा वेळ आपल्या शिक्षक बंधू भगिनींचा जाणार नाही. आता येणाऱ्या काळामध्ये शिक्षण शाळा व्यवस्थापन जी समिती आहे तिचंही आपण बळकटीकरण करणार आहोत. प्रत्येक शाळेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन होताना तुम्हाला दिसेल. प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांचा मेळावा होताना तुम्हाला दिसेल. पालकांचा मेळावा होत असताना माता पालक याला तर प्राधान्य त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. यापूर्वीच्या काळामध्ये एकल पालक म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना आई नाही किंवा वडील नाही किंवा दोन्ही नाहीत किंवा त्यांचे पालक गंभीर आजाराने आजारी आहेत, अशा विद्यार्थ्यांना दर महिन्याला त्या ठिकाणी एक मानधनाची व्यवस्था होती. दुर्दैवाने या योजनेकडे गांभीर्याने बघितलं जात नव्हतं आणि मला वाटतं की या योजनेचा जेव्हा शिक्षण विभागाने पुढाकार घेऊन गावागावातून शाळेतून शोध घेतला तर मला आनंदाने सांगायचं आहे, राज्यातून 2 लाखाच्या पुढे असे विद्यार्थी मिळाले की ज्यांना कोणाला आई नाही, कोणाला वडील नाहीत किंवा दोन्ही नाहीत. आता येणाऱ्या काळामध्ये या सर्व विद्यार्थ्यांना त्या 2200 रुपये प्रति महिना त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना एकल पालक या योजनेचं मानधन आपल्या त्या सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. आणि म्हणून मी आपल्याला सर्वांना विनंती आवाहन करतो. मला वाटतं की आपण नेहमीच भेटत असतो, बोलत असतो. आपल्या काही चांगल्या सूचनांचे मी या ठिकाणी स्वागत करतो. जाता जाता आपल्या सगळ्यांना विनंती करेन, सर्व विद्यार्थ्यांना विनंती आव्हान आहे, तुम्ही सर्वजण अभ्यास करणार आहेत की नाही? आवाज कमी आला. चांगला अभ्यास करणार आहेत? आपल्या आईवडिलांचं नाव, आपल्या गावाचं नाव मोठं करणार आहेत? आपल्या मालेगावचं नाव मोठं करणार आहेत? आपल्या महाराष्ट्राचं नाव मोठं करणार आहेत? मग तुम्हाला जे जे काही लागेल शाळेच्यासाठी ते आम्ही तुम्हाला 100% उपलब्ध करून देऊ. आता इकडे माझी विनंती आहे, हे सगळे अभ्यास करणार आहेत, अभ्यासाच्या सोबत त्यांना खूप खेळायला पण द्या. कोणाला गाणं बोलता येत असेल, कोणाला अभिनय करता येत असेल, कोणाला चित्रकलेमध्ये आवड असेल, ज्या ज्या क्षेत्रामध्ये या विद्यार्थ्यांना आवड असेल त्या त्या क्षेत्रामध्ये त्यांना तुम्ही शाबासकी द्या, त्यांना आशीर्वाद द्या. येणाऱ्या काळामध्ये शिक्षक भरती करताना खेळ, स्पोर्ट्स, कला याही क्षेत्रातल्या शिक्षकांची भरती आपण त्या ठिकाणी करतो आहोत, की जेणेकरून कला क्रीडा गुणांना यांना सपोर्ट मिळाला पाहिजे. माझी तुम्हाला विनंती असणार आहे, जसं कळमकर सरांनी सांगितलं की थोडा मोबाईलमधनं वेळ काढा. आपल्या घरातले जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, त्यांच्याशी दररोज 1-अर्धा तास तुम्ही गप्पा मारा. तुम्हाला आज शाळेत काय शिकवलं, ते शिक्षण घेत असताना तुम्हाला काही अडचण आली का? मला वाटतं की कदाचित काही चांगल्या गोष्टी ते तुमच्या कानावर घालतील, त्या सुधारणा आपण निश्चितपणे करू. परंतु थोडासा मोबाईल पण आपण बाजूला ठेवा. तळवाडे गावाने निर्धार केला, मला वाटतं की धाराशिव जिल्ह्याने निर्धार केला, दररोज संध्याकाळी 7 वाजेपासून तर 9 वाजेपर्यंत त्या गावामध्ये टीव्ही बंद आणि मोबाईल बंद.
टाळ्या कमी वाजे राहणार तुम्ही. त्या त्या गावाने असा निर्णय त्यांना चांगलं योग्य वाटत असेल तर ते करू शकता. 2 तास फक्त अभ्यास करायचा, टीव्ही बंद. नाही तर कळमकर सरांनी सांगितलं, साज भी कभी बहू थी, तेच येडं बनवता. आणि तेच आम्ही पाहत बसतो. आता काय होणार आहे? सास भाऊ जुनी झालंय, आता काय आहे मला माहित नाही. आता चालू आहे म्हणजे तो पाहतोय. येणाऱ्या वर्षभरामध्ये या शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय चांगले बदल झालेले तुम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणे दिसतील. आणि आपल्या मराठी शाळेंची गुणवत्ता त्या ठिकाणी वाढलेली तुम्हाला दिसेल. आणि म्हणून मी सगळ्यांना विनंती आवाहन करतो की हे जे शिक्षणाचं आमच्या या बालकांचं वय आहे, याच वयामध्ये जर आपण चांगलं शिक्षण, त्याच्यासोबतच एक चांगले विचारांची सुद्धा त्या ठिकाणी आवश्यकता आहे. या वयामध्येच जर आपण त्यांना चांगले विचार दिले तर निश्चितपणे ते त्यांच्या भावी जीवनामध्ये यशस्वी होतील. मला वाटतं की हेच विद्यार्थी आमचं दैवत आहेत. शिक्षक बंधू भगिनी त्या मंदिराचे पुजारी आहेत आणि ज्ञानदानाचं पवित्र कार्य प्रसाद म्हणून ते या विद्यार्थ्यांना देत असतात. आमच्या शिक्षक बंधू भगिनींच्याही पाठीमागे सर्व पालकांनी, त्या गावांनी खंबीरपणे उभे राहा, एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो. शिक्षक बंधू भगिनींना मी विनंती आवाहन करेन. मला वाटतं की जसं एक डॉक्टर जीवनदानाचं पवित्र कार्य संपन्न करतो, किंबहुना त्याच्यापेक्षाही मोठं एक डॉक्टर असेल, वकील असेल, एक अधिकारी असेल, एक राजकीय नेता असेल, किंबहुना या देशाचं सर्वोच्च पद असेल, ते घडवण्याचं पवित्र कार्य देण्याची संधी परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे. पाठीमागच्या काळामध्ये कळमकर सर आपल्या महाराष्ट्राचे 50 शिक्षक बंधू भगिनी मला वाटतं सिंगापूरच्या अभ्यास दौऱ्यावर गेलेले होते. आणि त्या अभ्यास दौऱ्यावरून आल्याच्या नंतर 8 दिवस काही होते आणि मग महिन्याभराच्या नंतर आम्ही त्यांची एक बैठक घेतली आणि त्यांना विचारलं की सिंगापूरमध्ये नाविन्यपूर्ण काय, विशेष काय आहे. तर त्यांनी सांगितलं की सिंगापूरमध्ये आमचे शिक्षक बंधू भगिनी शिक्षक म्हणून म्हणजे एक उदरनिर्वाहाचं साधन म्हणून ते काम करत नाही, तर हे पवित्र कार्य आहे. त्या समर्पित भावनेतून तिथले शिक्षक बंधू भगिनी ज्ञानदानाचं काम करतात. आणि मग 2 क्रमांकाला त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे. मला वाटतं की इन्फ्रास्ट्रक्चरची तर आवश्यकता आहे, शासनाची ती जबाबदारीच आहे. परंतु आपण जर बघितलं असेल, आपल्या त्र्यंबकेश्वरच्या हिवाळी शाळेला आपल्यापैकी अनेक शिक्षक बंधू भगिनी ग्रामस्थ जाऊन आलेले असतील. ताडपत्रीमध्ये असलेली शाळा सुद्धा किती चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं कार्य संपन्न करू शकते, हे सुद्धा आपण त्या आदिवासी भागाच्या शाळेच्या विद्यार्थ्यांचं बघितलेलं आहे. आणि म्हणून आपण जर ठरवलं तर निश्चितपणे याच विद्यार्थ्यांच्या माध्यमातून एक आमच्या भोकनाळताईसारख्या खेळाडू असतील, किंबहुना स्पर्धा परीक्षांमधनं आलेल्या विद्यार्थ्यांच्या सारखे असतील, किंबहुना मंचावर माझ्या सकट बसलेल्यासारखे लोकप्रतिनिधी असतील, हे आपण निर्माण करू शकता. आणि हे पवित्र कार्य करण्याची संधी आपल्याला या माध्यमातून मिळते आहे. आणि हे पवित्र कार्य तुमच्या हातून संपन्न हो, त्यासाठी ज्या ज्या काही अडचणी असतील तर एक भाऊ म्हणून आम्ही सर्वजण तुमच्याही सोबत तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहू, एवढंच मी या निमित्ताने सांगतो. आपण 8 वाजेपासूनच या ठिकाणी मोठ्या संख्येने आल्या आहात.
त्या आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आपल्या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो. प्राथमिक पातळीवर 5 विद्यार्थिनींना सायकल या ठिकाणी दिल्या जातील आणि विद्यार्थिनींना विनंती आव्हान आहे की अतिशय शांततेने सायकल आपल्याला चालवायची आहे. या पवित्र कार्याला गालबोट लागणार नाही, ही आपली पण जबाबदारी आहे, पालकांची पण जबाबदारी आहे. आणि म्हणून सायकल चालवताना पण आपण आपली काळजी घ्या एवढीच विनंती आपल्या सर्वांना या निमित्ताने करतो. परत एकदा आपल्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. मला वाटतं की 5 विद्यार्थिनींना पटापट घे. एक 5 मिनिटाचाच कार्यक्रम आहे. ते साहित्य वाटप झालं, राष्ट्रगीत होईल आणि मग कार्यक्रम आपला संपेल. धन्यवाद साहेब. या ठिकाणी पोद्दार फाउंडेशनच्या माध्यमातून प्रातिनिधिक स्वरूपात शैक्षणिक साहित्य ज्यामध्ये लॅपटॉप, टी व्ही, कॉम्प्युटर, पेन ड्राईव्ह, 8 GB, म्युझिक सिस्टीम, सिलिंग फॅन, व्हाईट बोर्ड, टेबल, चेअर, त्याचप्रमाणे पोर्टेबल टॉयलेट, या सर्व ब्लूटूथ, या सर्व वस्तू देण्यात. प्रातिनिधिक स्वरूपात मी विनंती करतो जीप प्राथमिक शाळा द्याने, जीप प्राथमिक शाळा रोकडबानगर, जीप प्राथमिक शाळा चंदनपुरी, जीप प्राथमिक शाळा टेरे आणि जीप प्राथमिक शाळा आजंग यांचे मुख्याध्यापक असतील या 5ही प्रतिनिधींनी कृपया व्यासपीठाकडे यायचं आहे. जीप प्राथमिक शाळा द्याने, जीप प्राथमिक शाळा रोकडबानगर, जीप प्राथमिक शाळा चंदनपुरी, जीप प्राथमिक शाळा टेरे आणि जीप प्राथमिक शाळा आजंग याच्या 5ही मुख्याध्यापकांनी फक्त तिकडे यायचं आहे स्टेजकडे. या गोष्टी आपण प्रातिनिधिक स्वरूपात देत आहोत. उरलेल्या सर्व वस्तू संबंधित शाळांपर्यंत पोहोचवण्यात आलेल्या आहेत. मी पोद्दार फाउंडेशनचे सन्माननीय समीरजी वागळे साहेब, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे साहेब, सन्माननीय व्यासपीठाला विनंती करतो की आपण प्रातिनिधिक स्वरूपात या सर्व गोष्टींचं द्यायचं आहे. कोणी जायचं नाही. अजून या ठिकाणी राष्ट्रगीत आणि सायकल वाटप बाकी आहे. सर्वांना विनंती आहे, आपल्या लेकरांसाठी हा कार्यक्रम आहे. सन्मान्य भोकनळताई. सर्वांनी एकदा टाळ्यांच्या गजरात आपल्या या शालेय साहित्याचा आपले सन्माननीय मुख्याध्यापक साहेब या ठिकाणी स्वीकार करीत आहेत. याचा निश्चितच येणारे उत्तुंग उज्ज्वल पिढी घडवण्यासाठी योगदान होईल अशी आम्ही या ठिकाणी आशा बाळगतो. यानंतर सायकल वाटपची क्लिप आपण या ठिकाणी 5 मिनिटं दाखवणार आहोत. सर्वांनी खाली बसून घ्यायचं आहे. या ठिकाणी आता आपण 5 मिनिटाची फक्त सायकलची क्लिप दाखवणार आहोत. सायकलची क्लिप या ठिकाणी लावण्यात येणार आहे. ती सर्वांनी आवर्जून बघायची आणि त्यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात आपण या ठिकाणी सायकल वाटप करणार आहोत. सायकलची क्लिप सर्वांनी कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. आपण मागच्या स्क्रीनवर किंवा समोरच्या स्क्रीनवर घरातलं पाहून आपल्याला या ठिकाणी जी काही कामं ती असतात, क्लिप दाखवण्यात येत आहे. शेतीची काही कामं असतात, हे करून त्यांनी शिकावं. आणि जर तसं झालं नाही दोन्हीपैकी एक, तर मग बेसिकली त्यांना घरकामच करावं लागतं. सर्व मान्यवरांनी देखील आपल्या समोर स्क्रीन किंवा पाठीमागे असलेल्या स्क्रीनवर सायकलच्या महत्त्वाच्या माझं नाव ऐश्वर्या सोमनाथ मांढरे. माझं वय 14. माझ्या गावाचं नाव वडाने. ते वडील विवारले नाही विवारले. आता ती उद्या तिच्या नशिबात काय सांगते ती. माझं नाव प्रतीक्षा संभाजीगिरी गोसावी. 11वी सायन्स. मम्मीचं जीवन सगळं माझ्यावरतीच आहे. मी जर नाही शिकले तर काहीच होऊ शकत नाही. ती आज म्हणलीच की नाही मला असंच पाहिजे, तर आपण सांगतो की आपली अशी परिस्थिती नाही. आपण समजून घ्यायचं की आपल्याला कोणाचा आधार नाही, शेती नाही, वडील नाही. बाकीच्या मुलींच्या अशी एखादा सण हा प्रत्येक सण साजरा करतात, पण माझ्या आईला एक सुद्धा सण साजरा करायला संधी मिळत नाही. दिवसभर रानात उन्हात काम करायला लागतं. कधी आजारी पडली तर सांगत सुद्धा नाही की मला हे होतंय, मला ते होतंय. सगळं काही माझ्यासाठी करते. सुपा हे सेंट्रल प्लेस आहे आणि त्याच्या बाजूला एक आजूबाजूला 12 वाड्या वस्त्या अशा 4-4, 5-5, 7-7 किलोमीटरच्या अंतरावरती आहे.
आणि इतक्या लांबून मुली येत होत्या, चालत येत होत्या आणि प्लस कधी कधी ट्रक वगैरे येतात त्या रस्त्याने, त्या ट्रकमध्ये बसून यायच्या. नाही तर मामा वगैरे शेजारचे मामा संग पाठवायची, येताना मामाला वगैरे आणायला सांगायचं. दप्तर पाठीशी पाय पाय जायची, उशीर व्हायचा. मग आली की खाला तुकडा तर खाला, नाही की झोपायची लगेच, दमायची ना. घरी आलं काय अभ्यास वगैरे करून नव्हतं वाटत. कोण सोबत नसल्यावर एकटीला जाता नव्हते, जंगल असल्यामुळे भीती वाटायची, त्यामुळं खडा पण व्हायचा शाळेचा. कधी कधी तर 5-5, 6-6 दिवस शाळेतच नाही, कधी कधी 9-9, 10-10 दिवस नाहीत. म्हणजे असं जे त्यांचं हजेरीचं प्रमाण होतं ते फार कमी असायचं. परिस्थिती असल्यामुळे सायकल नाही घेतली, जायची पोरींच्यावर पाय पाय. आम्ही असं तिला म्हणायचं की आपण आता 8वीला नाही घेतली तर 9वीला घेऊ, 9वीला नाही घेऊ तर 10वीला घेऊ. मी जेव्हा शाळेत नेत होती तेव्हा आजी रोडला उभा राहायची, मी जाते का घरी, जाते का घरी. या ठिकाणी टू व्हील्स ऑफ होप या कार्यक्रमांतर्गत HDFC बँक, त्याचप्रमाणे युवा अनस्टॉपेबल फाउंडेशन, आय केअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने 1000 सायकलींचं वितरण या ठिकाणी करीत आहोत. त्या संदर्भातली एक क्लिप आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी स्क्रीनवर डिस्प्ले होते. माझी सर्व मान्यवर विद्यार्थ्यांना विनंती आहे, आपण कृपया या क्लिपचं अवलोकन करणं. सर्वांनी जोरदार टाळ्याच्या गजरात या ठिकाणी या अतिशय सुंदर अशा छायाचित्रणाचं दाद देऊन आता बिंदास म्हणजे मी शेतात कामाला गेली तरी आता म्हणजे काळजी नाही की मुलगी आता सायकल आहे, सायकल येणार आहे. सायकल मिळाल्यामुळे त्याला सुख लागली. दुसऱ्याची म्हणजे अशी अपेक्षा नाही राहिली की आता ह्या आपली मुलगी तर उभा राहील, हे आणतील किंवा ह्यांना चला म्हणा घालवायला लागेल. ज्या मुली 50% असतील आता त्या 65-70च्या दरम्यान जात असतील. त्या मुली आज आपण बाजारात वस्तू आणायला गेलं तर आपल्याला कळते हे वस्तू केवढ्याला असते, तशी आम्हाला सायकलची किंमत बी कळली. म्हणतो ना की मुलगा असन तरच काय होऊ शकतं, तसं आमची इच्छा आहे मुलगी असल्यावरच का होऊ शकत नाही, मुलगी बी करू शकते. आता मुली भरपूर म्हणजे कुठं हेलिकॉप्टर वगैरे चालवतात, ट्रेनमध्ये असतात, म्हणजे भरपूर करतात. तसं मग माझी बी इच्छा एक आहे, मुलगा नसताना मुलींनी खाकी वर्दीमध्ये लाल दिव्यातनं एकदा तरी. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत. त्यानंतर सन्मान्य व्यासपीठाला विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावर येऊन या ठिकाणी आपण आता राष्ट्रगीत घेणार आहोत. सर्व सन्मान्य व्यासपीठाला विनंती करतो आपण कृपया व्यासपीठावर यायचं आहे. या ठिकाणी राष्ट्रगीत होईल, त्यानंतर फक्त विद्यार्थिनी आणि त्यांचे संबंधित शिक्षक हेच फक्त सायकलकडे जातील. अल्पोपहार जो आहे तो संबंधित शाळांच्या शिक्षकांनी फक्त जायचं आहे, त्यांचे पाकिटं मोजून त्यांच्या ताब्यात देणार आहेत. त्या ठिकाणी कोणीही विद्यार्थिनी जायचं नाही. या ठिकाणी राष्ट्रगीतसाठी सर्वांनी उभं राहायचं आहे. सर्वांना विनंती आहे कृपया राष्ट्रगीतासाठी या ठिकाणी सर्वांनी शिस्तीने उभं राहायचं. खाली सायकल वाटपसाठी ज्यांची जबाबदारी दिली त्यांनी राष्ट्रगीत झाल्या तिथे जायचं आहे. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष
आशीष मांगे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की, भारत माता की.